नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे। आपण परीक्षेच्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत। म्हणजे एक 7 दिवसांचा कालावधी जवळपास परीक्षेसाठी शिल्लक राहिलेला आहे। परीक्षा जशी जशी जवळ येते आहे तसं तसं दडपण पण वाढत असणार। यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवतो। म्हणजे यावेळेस काय करू आपण, एक्झाम पर्यंत तुमचे जे वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात त्याला धरून वेगवेगळे व्हिडिओ बनवू, जेणेकरून तुमचा परफॉर्मन्स एक्झाम मध्ये वाढला पाहिजे। प्रत्येकच जण अभ्यास करतो आहे, तो अभ्यास त्यांचा परीक्षेत कामी आला पाहिजे, म्हणून माझे हे सर्व तुमच्यासाठी चाललेले प्रयत्न आहे। त्यापैकी सर्वात महत्त्वाचा पोर्शन 7 दिवस बाकी आहे, म्हणून तो आजपासूनच मी घ्यायला सुरुवात केलेला आहे। म्हणजे प्रश्नांचं वास्तव। येत्या लक्षामध्ये असं म्हटलं जाते की बाबा तुम्ही ज्या रणांगणात लढाई लढणार आहात त्या रणांगणाची चाचपणी तुम्ही आधीच केली पाहिजे, बरोबर। आणि त्या रणांगणाचा आवाका पण तुम्हाला माहिती असला पाहिजे। त्या रणांगणाचा जर तुम्हाला आवाका माहिती नसेल आणि अचानक तुम्ही ती लढाई लढायला गेले तर तुमचं परीक्षेमध्ये पानिपत निश्चित आहे। तुमचा अभ्यास जरी झालेला असला तरी परीक्षेचा अंदाज नसल्यामुळे, प्रश्नांचा अंदाज नसल्यामुळे तिथं आपण पहिल्यांदा परफॉर्म करतो, मग घरी आल्यानंतर त्याला एखादं स्वीट असं नाव देतो की सिली मिस्टेक्स झाल्या वगैरे वगैरे, परंतु अंतिम रिझल्ट जो आहे आपला तो आपला कुठेतरी राहून जातो। तसं नाही झालं पाहिजे, बरोबर। यावेळेस आपली एक्झाम कुठल्याही परिस्थितीत निघालीच पाहिजे, कारण आपण जो पेपर देतोय, पास होणारे विद्यार्थी पण तोच पेपर देत आहेत। मग त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये काय फरक आहे, बरोबर। तो फरक आपल्याला काय करायचा आहे, संपवायचा आहे। आणि जे सक्सेस होणारे कॅन्डिडेट आहे किंवा प्रिलिम्स पास होणारे कॅन्डिडेट आहे त्यांच्याप्रमाणे आपणही ती प्रिलिम्स पास झालो पाहिजे। त्यासाठी कोणत्या ठिकाणी काय कमतरता असतात त्या भरून निघाल्या पाहिजे। त्याच्यासाठी म्हणून आपण हे त्या ठिकाणी वेगवेगळे लेक्चर कंडक्ट करतो आहे। आजचं लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे, ते म्हणजे प्रश्नांचं वास्तव कसं आहे। म्हणजे बघा, मी आता काय झालंय की एक बॅच कंडक्ट केली होती, ती बॅच लावायची नाही आहे तुम्हाला सध्या। म्हणजे मी एक बॅच कंडक्ट केली होती PYQ ॲनालिसिसची, ज्याच्यामध्ये मी 2018 पासनं आणि 2023 पर्यंत, येत्या लक्षामध्ये, कारण आता एक्झाम जवळ आहे, तुम्ही या ड्युरेशनमध्ये ती बॅच लावावी अशी माझी अपेक्षा पण नाही आहे। पण मी तुम्हाला सांगतोय की 2018 पासनं 2023 पर्यंत पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये जेवढेही प्रश्न विचारलेले आहे त्याचं मी विश्लेषण केलं। पहा, विश्लेषण करत असताना माझ्या अशी एक गोष्ट लक्षात आली की मागच्या 4-5 वर्षाचे जर पेपर तुम्ही पाहिले आणि 2023चा पेपर पाहिला, म्हणजे एकीकडे आपण असं कन्सिडर करू 18, 19, 20, 21, 22, बरोबर। 20 मध्ये फार थोडे पेपर झाले तरी आपण कन्सिडर करू 18, 19, 20, 21, 22। ह्या 22 पर्यंत जो पॅटर्न आहे एक्झामचा हा सेम आहे। तो 18च्या आधी वेगळाच होता। म्हणजे 2018च्या आधी पेपर वेगळेच निघायचे। 2018, 19, 20, 21, 22 हा 5 वर्ष जवळपास पेपर पॅटर्न कॉमन होता आणि तो स्टुडंट फ्रेंडली होता। आणि 2023चा जर तुम्ही पेपर पाहिला, लिटरली तुम्हाला झुंजवलेला आहे म्हणजे परीक्षेमध्ये। म्हणजे एक एक प्रश्न पण तुम्हाला गळाला लावण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले। त्याच्यात आपल्याला 60च मिनिटं असतात पेपर सोडवण्यासाठी। मग अशा सर्कमस्टन्सेसमध्ये तेवढं डोकं लावण्याची तयारी किंवा तुमची मानसिकता ही आत्तापासून झाली पाहिजे, म्हणून मी हे लेक्चर घेऊन आलेलो आहे। नाहीतर काय आहे, खूप विद्यार्थी असतात, प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांची तीच मानसिकता असते की हा अभ्यास मला जसच्या तसा परीक्षेत कामी येईल, जेव्हा की परीक्षेचं स्वरूप हे बदललेलं आहे। ह्याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे आणि आत्तापासून 7व्या दिवसापासूनच तुम्ही परीक्षेसाठी त्या पद्धतीने रेडी राहिले पाहिजे, म्हणून मी हे लेक्चर आजचं कंडक्ट करतोय। आता आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्यामध्ये हात घालू। मी जे ॲनालिसिस केलं, माझ्या असं लक्षात आलं की ज्याच्यामध्ये सोपे प्रश्न आहे, म्हणजे ते पण मी तुम्हाला ते सांगतो। पहा, मी जे काही बोलतोय आता सध्या किंवा इथून पुढे बोलणार आहे हे सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे। टोले टाले मारणाऱ्यांसाठी नाही आहे। खूप लोक असतात पहा, जी अपेक्षा ठेवतात म्हणजे की बाबा सागर सर असं काहीतरी सांगतील आणि आम्ही अभ्यास न करता परीक्षेत पास होऊन जाऊ। त्यांच्यासाठी हे लेक्चर नाही आहे, त्यांनी माझं लेक्चर पाहू पण नाही। लेक्चर त्या लोकांसाठी आहे जे बिचारे मागच्या 1-2 वर्षापासून घासघास घासतायत। गट ब साठी म्हणतोय मी, गट क साठी नाही म्हणत आहे। गट ब मध्ये कुठेतरी त्यांना STI, ASO, त्याच्यानंतर SR वगैरे बनण्याची त्यांची अपेक्षा असते, PSI बनण्याची अपेक्षा असते। त्यासाठी स्कोर पण चांगला घ्यावा लागतो। अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणून मी हे लेक्चर कंडक्ट केलेलं आहे। बघा, मग जे विद्यार्थी अशा पद्धतीने अभ्यास करत असतात मागल्या 1-2 वर्षापासून, अशा विद्यार्थ्यांना सुटणारे म्हणजे इझिली सुटणारे सोपे प्रश्न असतात परीक्षेमध्ये। प्रत्येक विषयामध्ये ते असतात आणि त्यांची संख्या जी आहे ओव्हरऑल ही 30 ते 40% आहे। म्हणजे असं समजून चला की 100 पैकी 30 ते 40 क्वेश्चन हे त्या कॅटेगरीमध्ये येतात की जे तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात। पण तुम्ही जर असं म्हटलं की बस ह्या सोप्या प्रश्नाच्या भरोश्यावर मी राहतो आणि पेपरला जातो, तर तुमचा स्कोर हा मॅक्स टू मॅक्स 40 पर्यंत जाऊ शकतो। आणि मागच्या वर्षी तुम्हाला माहित आहे PSIचा कट ऑफ पण 49 मार्काला लागला होता, म्हणजे जवळपास।
आलं लक्षामध्ये. सो मग त्यामुळं 40 मार्क घेऊन जर तुम्ही आलं लक्षात, तर तुम्ही कॉमन कॅटेगरीमध्ये जाता. म्हणजे आलं लक्षामध्ये, म्हणजे जो ॲव्हरेज चंक आहे एक असते पहा एक्सलंट, आलं लक्षात, ज्यांना डायरेक्ट 60च्या वर मार्क असतात, 55च्या वर मार्क असतात, एक्सलंट कॅटेगरी म्हणतो आपण त्यांना. सो त्याच्यानंतर आपण म्हणतो की गुड कॅटेगरी आहे 50-55 घेणारे, बरोबर. त्याच्यानंतर ॲव्हरेज कॅटेगरी असते 40 ते 50 घेणारे, आणि त्याच्या खाली घेणारे मग सगळेजण बिलो ॲव्हरेज असतात म्हणजे नॉर्मली. तर आपण जे आहे सो 30 ते 40 मार्काच्या मधात जर अडकत असेल तर आपण मग ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज कॅटेगरीमध्ये येऊन जातो. आपल्याला तसं यायचं नाही आहे. फक्त सोप्या प्रश्नांवरती आपल्याला डिपेंड राहायचं नाही आहे. फक्त सोप्या प्रश्नांच्या बाबतीत एक लक्षात घ्या, हे प्रश्न चुकले नाही पाहिजे तुमचे कोणत्याच परिस्थितीमध्ये. हे जर गेले मार्क, याच्यातला 1-2 जरी प्रश्न गेले तरी तुम्हाला त्याचा जब्बर फटका बसू शकतो. आजचं लेक्चर मुळात त्याच्यासाठी नाहीच आहे, पण मी सगळंच घेणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगताना मी डेमो घेऊन आलेलो आहे, प्रश्न पण तुमच्यासोबत चर्चा करणार आहे. मी मागच्या वर्षी जो 2023चा पेपर प्रमाण मानून त्याच्याबद्दल चर्चा करेल म्हणजे मी. सो मी इतिहासाचे आणि भूगोलाचे प्रश्न पण तुमच्याशी डिस्कस करणार आहे की कोणत्या वेनी सोडवायला पाहिजे, म्हणजे तशी तुम्हाला त्या पद्धतीनं मेंटॅलिटी बनवता आली पाहिजे, बरोबर. मेनली जे लेक्चर आहे ना हे दुसऱ्या कॅटेगरीसाठी आहे, ते म्हणजे प्रश्न सुटतात अभ्यासावरती, पण हे प्रश्न बुद्धीला जोर द्यायला लावणारे असतात. म्हणजे हे जे प्रश्न आहे ते बुद्धीला जोर द्यायला लावणारे असतात. तिथं तुम्हाला काय करावं लागते, जे तुम्हाला ज्ञान मिळवलेलं आहे सो ते ज्ञान काय करावं लागते, तुम्हाला थोडंसं तासून पाहावं लागते त्या ह्याच्यामध्ये पेपरमध्ये. मग हे प्रश्न सोडवायला थोडासा वेळ पण लागतो, पण वेळेपेक्षा बुद्धी जास्त झिजवावी लागते. आता पोरं तयार असतात माहीत आहे का, ज्यांचा अभ्यास झालेला आहे ना, सगळ्यांचा अभ्यास कॉमन मिनिमम झालेला असतो अभ्यास करणारे मागच्या 1-2 वर्षापासून. पण त्याच्यावर आधारित जर प्रश्न आले, जसं तसे आले तर पठ्ठे सोडवतात म्हणजे ॲज इट इज. पण त्याच्यावर आधारित जर प्रश्न आले ना, मग त्यांच्या दांड्या उडतात परीक्षेमध्ये. त्या उडाल्या नाही पाहिजे म्हणूनच आजचं लेक्चर आहे. बुद्धीला जोर द्याव्या लागणाऱ्या प्रश्नांची संख्या पोरांनो, हे मी तुम्हाला विथ प्रूफ देणार आहे बरं का. आता लगेच आपण पाहायला सुरुवात करणार आहे थोड्या वेळानंतर. बुद्धीला जोर द्यावे लागणारे 40 ते 50% क्वेश्चन त्या ठिकाणी असतात. सो ह्याच्याबद्दल आपल्याला मेनली चर्चा करायची आहे. आणि आउट ऑफ द बॉक्स न जमणाऱ्या प्रश्नांची संख्या 20 ते 30% असते. हे तुम्हाला माहिती पाहिजे आधीच बरं का. गणित म्हणजे 2-3 सोपे प्रश्न पाहिले की अर काय सोपा पेपर आला, आणि 2-3 अवघड प्रश्न पाहिले आर मला तर जमतच नाही, हा भाव तुमचा परीक्षेमध्ये नाही आला पाहिजे. आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न तोडून यायचं आहे परीक्षेमधनं. सो त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला हे आधीच माहिती पाहिजे की जर तुम्ही इतिहासाचे प्रश्न सोडवताय आणि दुर्दैव असं जर समजा तुमच्या क्वेश्चन सेटमध्ये जर इतिहासाचे समजा आपण असं म्हणू 10 प्रश्न आले, त्याच्यात जर सुरुवातीला 3 प्रश्न जर अवघड आले तर तुम्ही दांदरून जाऊ नये लगेच की यार 3 सलग मी सोडवले, मला एकही प्रश्नाचं उत्तर जमलं नाही, गेला पेपर हातातून. हा भाव तुमच्या मनात नाही आला पाहिजे. किंवा लय सोपे आले पेपर, लय सोपा आहे गड्या, अशा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये पण तुम्ही नाही गमावला पाहिजे पेपर. तुमची बुद्धी ही जाग्यावरती राहिली पाहिजे. याच्या लक्षात, विपरीत परिस्थितीमध्ये पण आणि चांगल्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही डोकं जाग्यावरती ठेवून पेपर सोडवला पाहिजे. बॅलेन्स नियंत्रण गमावलं नाही पाहिजे तुम्ही. आलं लक्षात. सायकोलॉजी फार महत्त्वाची असते पेपर सोडवताना. 60 मिनिटात 100 प्रश्न सोडवायचे आहे, सोपी गोष्ट नाही आहे. राज्यसेवेपेक्षा चॅलेंजिंग गोष्ट आहे बरं का ही. राज्यसेवेला 120 मिनिटं असतात पहा, आलं लक्षात. त्याच्यात डोकं लावायला सगळ्या गोष्टी, पण एवढ्या कमी वेळात एवढ्या फास्टमध्ये क्वेश्चन सोडवणं म्हणजे इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग टास्क बरं का. सो त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आत्तापासून लक्षात घेणं गरजेचं आहे. लक्षात, आउट ऑफ द बॉक्स 100% प्रश्न असणार आहे. त्याची संख्या 20 ते 30%च्या घरात असणार आहे. पण हे प्रश्न तुम्ही पास होणार की नापास होणार हे ठरवत नाही. त्याच्यामुळे ह्या प्रश्नांचं बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं आहे. आयोगाला म्हणा टाका, लक्षात, आणखी टाका म्हणा त्यांना. आणखी एखादा असा माणूस विचारा इतिहासातला येत्या लक्षामध्ये की ज्याचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आमच्या वाचण्यामध्ये, टाका. आम्हाला काळजी नाही आहे. सागर सरांनी आम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की असे लोक आयोग टाकणार आहे जे पोरांना माहीतच नाही आहे आणि ते आपल्याला सोडवायचे पण नाही आहे. त्याच्या भानगडीतच पडायचं नाही या 20-30% क्वेश्चनच्या. आणि मी आता सर ते नेमके कोणते असतात सर प्रश्न 20-30%, ते पण मी तुम्हाला सांगतो पहा 20-30% कॅटेगरीमध्ये कोणते येतात. त्याच्यातले पण आपल्याला चोरून आणता येईल का क्वेश्चन 2-3 आपलं जे लॉजिक ट्रिक्स म्हणतो त्या माध्यमातून, त्याचं पण आपण शहानिशा करूया. चला पुढे जाऊया आपण. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पास व्हावं म्हणूनच मी हे सेशन कंडक्ट करतोय. अनेक जण असतात पहा, जय माता दी म्हणणारे, टोले टाले मारणारे
किंवा कुठून तरी काहीतरी ऐकलेलं असते पहा, बरोबर. काही लोक कॉपी करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे, आणि चुकीच्या पद्धतीनं कॉपी करतात आणि विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीनं सांगतात, आणि असं झाल्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान पण परीक्षेत भयंकर होतंय, बरोबर. पण त्याची जबाबदारी शिक्षक कधीच घेत नाही मग. सो म्हणून मी तुम्हाला सांगतोय पहा की हे जे आहे की बाबा जय माता दी ठरवून गेलेले पोरं, त्यांच्यासाठी हे लेक्चर नाही आहे. ज्या पोरांनी अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाच्या बेसिसवर त्यांना प्रश्न सोडवता आले पाहिजे. आणि हिंट्स कशा असतात पहा उत्तराच्या प्रश्नामध्ये लपलेल्या, ह्या कशा आपल्याला शोधून काढता येईल, बरोबर. जेणेकरून जर नॉलेज बेसिसवरती तुमचा प्रश्न सुटला नाही तर लॉजिक्स आणि ट्रिक्सच्या माध्यमातून सुटला पाहिजे. आलं लक्षामध्ये. सो यासाठी म्हणून हे सगळे प्रयत्न चालू आहे. आलं लक्षामध्ये. सो अभ्यास करणारे पोरं पास झाले पाहिजे. पुढे जाऊया आपण. ग्रामीण भागातील विद्यार्थी असतात, बरोबर. सो मी पण कधी काळी म्हणजे त्या बॅकग्राऊंडमधून आलेलो आहे. मी काय, प्रत्येकच जण आपल्यापैकी त्या बॅकग्राऊंडमधून आला. एखादा म्हणाल मी शहरात राहतो, बरोबर, पण शहरात पण एकटी, ते म्हणतो ना गर्दीतील एकटेपणा असतो पहा. गर्दी भरपूर असते बाजूला, साहित्य पण भरपूर असतात, तज्ज्ञ मंडळी पण भरपूर असतात, पण जो सटीक सल्ला आपल्याला मिळायला पाहिजे तो मिळत नाही. ग्रामीण भागात तले पंचायत असते, म्हणजे त्या बिचारांना कळतच नाही कॉम्पिटिशन कोणत्या लेवलला गेलेली आहे. त्या लेकरांना आत्तापासून घरी बसून स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे, म्हणून आजचं लेक्चर आहे. पुढे जाऊया आपण. अभ्यासाचे उपयोजन वेळेवर करता आले पाहिजे. हां, हे फार महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला आजच्या लेक्चरमधून कळालं पाहिजे की आपण अभ्यास भरपूर केला आहे, पण चला तो 1 तासामध्ये कामी पण आला पाहिजे. नाही तर अभ्यास अफाट केलेला आहे आणि त्या 1 तासात परफॉर्म करता येत नसेल आपल्याला, मग घरी आल्यावर कळतं अरे यार याचं असं सोडवायला पाहिजे होतं का उत्तर. अरे पण त्याला अर्थ नाही आहे ना दादा, गेलं ना 1 वर्ष वाया. आता ही तर एक्झाम 2 वर्षांनी होते, म्हणजे जवळपास म्हणजे 2023 नंतर 2025 मध्ये प्रिलिम्स होते आहे, म्हणजे आयोगाचा नेम नाही आहे त्यातल्या त्यात, बरोबर. सो त्याच्यामुळं गोष्ट अशी आहे की हाच म्हणजे ते म्हणतात ना, ते महाभारतामध्ये आहे पहा, सूर्य हा जयद्रथ, म्हणजे ही एक्झाम आहे आणि हीच क्रॅक करायची आपल्याला, खतम आहे म्हणजे. पुढे जाऊया आपण. 1 तास सुचणे महत्त्वाचे, याची आधीच तयारी असली पाहिजे, म्हणजे 1 तासात ते आपल्याला सुचलं पाहिजे, ज्याबद्दल मी बोललेलो आहे. रणांगण माहिती असायला पाहिजे. बघा मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो पहा. जेव्हा पानिपतचं पहिलं युद्ध झालं होतं 1526 मध्ये, ते बाबरामध्ये झालं होतं आणि इकडच्या साईडनं इब्राहिम लोदी होता पहा, भारताच्या साईडनं. भारताचा लोधी घराण्याचा शेवटचा सम्राट आहे तो. तर आता जेव्हा हे युद्ध झालं तर बाबर भारताच्या बाहेरून आला होता भारतामध्ये, आणि त्याच्याकडे फक्त 12,000चं सैन्य होतं पहा, येतं लक्षात. आणि हा जो इब्राहिम लोदी होता तो तर इथला लोकल होता, म्हणजे सो तो दिल्लीवरून निघाला 1 लाखाचं सैन्य घेऊन. मोठे मोठे हत्ती होते त्याच्या सैन्यामध्ये, आणि दोघं जण भिडले पानिपतच्या रणांगणावर. फक्त दोघांमध्ये फरक हा होता की लोधी जो आहे तो ओव्हर कॉन्फिडंट होता आणि आपल्या सैन्याच्या नंबरवरती डिपेंडंट होता, आणि जो हा आहे बाबर आहे, सो याला माहिती होती की आपली कमतरता काय आहे. त्याच्याकडे 12,000चं सैन्य होतं, पण त्या पठ्ठ्याने काय केलं होतं, जे रणांगण होतं पहा किंवा जे पानिपतचं मैदान होतं त्याचा बारकाईनं अभ्यास केला होता, हे कशा पद्धतीचं रणांगण आहे. त्याच्यानंतर त्यांना हे पण केलं की डिच किंवा खड्डे कुठं खोदून ठेवले पाहिजे, जेणेकरून पुढच्या पार्टीचे जे इब्राहिम लोदीच्या सैन्यातले घोडे आहे ते त्याच्यात अडकून पडतील. म्हणजे त्यानंतर आपण कशा पद्धतीनं सैन्य अरेंज केलं पाहिजे की पुढच्या जे सैनिक आहे, म्हणजे पुढच्या साईडचे जे सैनिक आहे इब्राहिम लोदीच्या, सो त्यांना हे रिअलायझेशन नाही झालं पाहिजे की यांच्याकडे 12,000 सैनिक आहेत बाबा. म्हणून त्यांनी सैन्याची रचना, त्याला म्हणजे तुलघुमा आणि अराबा नावाची पद्धत म्हटल्या जाते त्याला. सो सैन्य असं अरेंज केलेलं आहे तुलघुमा पद्धतीमध्ये की पुढच्या पार्टीला वाटलं की ह्याच्याकडे 2 लाखाचं सैन्य आहे की काय, म्हणजे सो त्यांनी अशा पद्धतीनं त्याच्या प्लॅटून्स बनवलेल्या होत्या. आणि त्यांनी सर्वात भारी गोष्ट वापरली ते म्हणजे कॅनॉन्स, त्या म्हणजे तोफा भारतात पहिल्यांदा वापरण्यात आल्या. आणि ज्या तोफा जेव्हा वाजायला लागल्या, हत्तीने असा तोफांचा आवाज कधीच ऐकला नव्हता, कारण भारतात पहिल्यांदा तोफांचा वापर झालेला होता. त्याला आपण कॅनॉन्स म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि त्यांचे हत्ती पिसाळले इब्राहिम लोदीचे आणि त्याचंच सैन्य तुडवलं म्हणजे. आणि बाबर ही लढाई जिंकला, म्हणजे त्याला जास्त कष्ट पण करावे लागले नाही. एवढी मोठी पानिपतची पहिली लढाई मानल्या जाते, पण कमीत कमी कष्टामध्ये बाबरांनी जिंकून टाकली. स्वतःच्याच हत्तीनं स्वतःचेच सैन्य तोडवायला सुरुवात केली. म्हणजे इब्राहिम लोदी ज्या हत्तीवर बसला होता त्याचाही हत्ती पिसाळला. आलं लक्षामध्ये. सो आपल्याला काय करायचं आहे, अशाच पद्धतीनं हे जे रणांगण आहे, सो ह्याची थीम कशी आहे ही ओळखायची आहे आणि त्यानुसार आपल्याला बिहेवियर करायचं आहे. त्यानुसार आपले काय करायचे आहे, अरेंजमेंट करायचे आहे. आपले जे युद्धनीती आहे त्या बनवायच्या आहे. म्हणून हे सर्व चाललेलं आहे. म्हणजे कारण 7 दिवसानंतर तुम्ही जो पेपर फेस करणार आहे, सो त्याची आयडिया आत्ताच आली पाहिजे. बघा म्हणजे कॉम्पिटिशन सध्याच्या लेवलला का बरं वाढलेली आहे, कारण बघा 2022 पर्यंत असे पेपर नव्हते माहिती आहे का पोरांनो. त्याचं महत्त्वाचं कारण होतं कंबाईन आणि राज्यसेवा करणारा मॉब जो होता ना, हा डिवायडेड होता. परंतु जेव्हापासून 2023ला घोषणा केली आयोगाने की बाबा 25 पासून आम्ही रायटिंग पॅटर्न आणतोय राज्यसेवेमध्ये, त्यानंतर भरपूर मॉब जो आहे राज्यसेवेतला हा कंबाईन द्यायला लागलेला आहे.
म्हणजे एक विद्यार्थी आहे माझा, तो SR बनला आहे म्हणजे ह्या कंबाईनमधनं, आणि तो राज्यसेवेमधून टॉप रँकर आहे, टॉप 5 मध्ये आहे महाराष्ट्रातल्या. म्हणजे विचार करा तुम्ही, म्हणजे हे जे टॉपर पोरं आहे हेच तुम्हाला आता इकडं कंबाईन देताना दिसतात. म्हणजे त्याच्यामुळं कॉम्पिटिशन प्रचंड वाढली. क्वेश्चन कसा येऊ द्या ना परीक्षेमध्ये, ह्या पोरांची निपटवायची तयारी आहे. मग आपल्याला नाविलाजाने त्यांच्यासोबत कॉम्पिट करायचं आहे, आणि ते 100% शक्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अतिरिक्त अभ्यास करायची गरज नाही आहे. जो तुम्ही कॉमन मिनिमम, माझा एक शब्द कधी लक्षात ठेवायचा सागर सरांचा, कॉमन मिनिमम स्टडी आपला परफेक्ट असला पाहिजे. कॉमन मिनिमम प्रत्येकच विषयाच्या बाबतीत म्हणतोय मी. आता कॉमन मिनिमम म्हणजे काय, मी तुम्हाला एकदम सोपं सांगतो. आता इतिहास आहे, 11वी स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे, कॉमन मिनिमम लक्षात. किंवा एखादं कठारे सरांचं पुस्तक घ्या किंवा गाठाळ सरांचं पुस्तक घ्या, दोघांचं कॉम्बिनेशन, समाज सुधारक आणि महाराष्ट्राचा इतिहास, झालं खतम. सो याला कॉमन मिनिमम म्हणतात. भूगोलाचं आहे, भूगोलासाठी तुम्ही एकतर सौदी सरांचं पुस्तक वाचत असाल किंवा मग दीपस्तंभ पब्लिकेशनचं, बस कॉमन मिनिमम खतम. त्याच्या पलीकडं काही नाही, तेवढंच करायचं परफेक्ट. पण त्याच्यातून क्वेश्चन आला तर आपला गेला नाही पाहिजे, याला कॉमन मिनिमम म्हणतात. आणि बस कॉमन मिनिमम करून गेलं तर होते का सर, तर नाही. त्याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडवता आले पाहिजे. ज्याला ते जमलं तो पास आहे, ज्याला नाही जमलं तो ॲव्हरेजमध्ये अडकून बसतो. कारण तुम्ही जे पुस्तकं वाचलेले आहे ते पुस्तकं मागच्या 10-10 वर्षापासून वाचणारे पोरं आहेत. त्या पोरांना छेद आपण तेव्हाच देऊ शकतो पोरांनो, जेव्हा आपला हा पोर्शन स्ट्रॉंग असेल, म्हणजे जो मी आता तुमच्याशी बोलणार आहे. आज आपल्याला काय करायचे, आपल्या हत्यारांना धार लावायची आहे. पहा बरोबर, जसं आहे ना, शिकारीच्या आधी तुम्ही पाहिलं असेल तर वाघाची एक खासियत असते. पहा, वाघ शिकार करणार आहे हे कशावरून लक्षात येते, तो आपले नख चाटायला लागतो. म्हणजे वाघाने जर आपले जे हे असतात, म्हणजे आपण त्याला पंजे म्हणतो म्हणजे मराठीमध्ये, सो तो चाटायला लागला की समजून चालायचं तो शिकार करणार आहे. बस आपल्याला 7 दिवसांनी शिकार करायची आहे. मग आता हा जो प्रोग्राम आहे आपला, हा पंजे चाटण्याचा प्रोग्राम आहे, म्हणजे नखांना धार लावणे. इनडायरेक्टली मला थोडंसं थ्रोट इन्फेक्शन आहे बरं का पोरांनो, ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे मी तरी बोलतोय तुमच्याशी, तर उचनीत झाली आवाजामध्ये, तर तुम्ही ट्राय टू अंडरस्टँड. हत्यारांना धार लावण्याचा किंवा मग ह्या नखांना शार्प करण्याचा त्या ठिकाणी हा प्रयत्न आहे आजचं लेक्चर. म्हणजे बघा, आता आपण डिस्कस करायला सुरुवात करूया एक एक प्रश्न. बघा, जे सोपे सोपे प्रश्न आहे ना, जे आपल्याला PYQ ॲनालिसिस करायचंच नाही आहे, पहिली गोष्ट म्हणजे लक्षात घ्या. मी जे तुम्हाला लेक्चर देतोय ना पोरांनो, हे PYQ ॲनालिसिस नाही आहे बरं का. फक्त तुम्हाला जे प्रश्न आउट ऑफ द बॉक्स आहे, जे प्रश्न बुद्धीला झिंझिण्या आणणारे आहे, ते प्रश्न कसे टॅकल करायचे आत्तापासूनच. म्हणजे तुम्ही डायरेक्ट भिडले पाहिजे पेपरमध्ये, सेकंदाचाही वेळ नाही घेतला पाहिजे, कारण तिथं वेळच नाही आहे. 36 सेकंदात एक प्रश्न सोडवायचा असतो. तुम्हाला वाचायला तर 15-16 सेकंद लागतातच म्हणजे. आणि मग डिसिजन घ्यायला तर आणखी जर वेळ लावला तुम्ही, त्याला जर 1 मिनिट लागला, 40 सेकंद लागले किंवा 50 सेकंद लागले, तर गेम संपला तुमचा. एक्झाममध्ये वेळ पुरत नाही तिकडं. मग टाईम विथ ॲक्युरसीसाठी तुम्ही आधीच तयार असले पाहिजे. तिथं गेल्यावर दांदरणं म्हणजे हे तर मी तर कधी वाचलं नाही, हे तर नावच नवीन आहे माझ्यासाठी, ते असणारच आहे. हे तुमचा माइंडसेट आधीच नावं अननोनच असणार आहे. त्यातले काही नावं आपल्याला ओढून आणता येतात का, त्याच्यावरून जजमेंट घेता येते का, बस तुमच्याकडून हेच अपेक्षित आहे आयोगाला. कसं ते मी समजावून सांगतो. हा एकदम सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न 20 ते 25 सेकंदात निपटतो, म्हणजे कारण एकदम सोपा आहे. बघा, आता काय म्हटलेलं आहे इथं, 5वं अधिवेशन मुंबईमध्ये झालं होतं. विलियम वेडनबर्न त्याचे अध्यक्ष होते. म्हणजे पहिल्याचं काय असणार, अचं 3 असणार. आता अचं 3 एकाच याच्यामध्ये आहे, अचं 3 एकाच याच्यामध्ये. आता बाकीचं पाहत बसायचं नाही, बिलकुल पाहत बसायचं नाही, वाचायचं पण नाही. मी म्हणतो 10 सेकंदाचाच हा प्रश्न सुटला पाहिजे. हे परत मग 7वं अधिवेशन नागपूरला झालं, पी आनंद चारुलू त्याचे अध्यक्ष होते. मग 11वं अधिवेशन पुण्याला झालं, मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी त्याचे अध्यक्ष होते. 13वं अमरावतीला झालं, शंकरन नायर. मग एक एक लावून पाहतो ना, एवढा वेळच नाही आपल्याला. जोड्या लावाचे प्रश्न असेच निपटवायचे असतात एकदम फास्टमध्ये. जर सोपे या कॅटेगरीमध्ये आले तर हा सोपा आहे, पटकन निपटवायचा. अचं 3 आहे, खतम करायचा, लगेच पुढं जायचं. आता लक्षात घ्या, मी पहिले सोपे सोपे प्रश्न सांगतो. मग अशी म्हटलं ना 40% प्रश्न सोपे असतात, तर हे पहिले जे प्रश्न आहेत 4-5 प्रश्न सुरुवातीचे, हे सोपे या कॅटेगरीमधले आहे, म्हणून आपण पटकन पाहूया. बघा, इसवी सन 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण, आणि इथं 4 कारणं दिलेले आहे. तर असे प्रश्न टॅकल करत असताना होलिस्टिक अप्रोच ठेवायचा. आता लक्षात घ्या, अनेक जण सांगतात पा, जर ऑप्शनमध्ये ऑल ऑफ द अबो असेल तर ऑल ऑफ द अबो मारून टाकायचं. मूर्खपणा आहे तो, सुसाईड आहे ती, असं नाही करायचं.
मी तर असं कधीच नाही सांगितलं म्हणजे विद्यार्थ्यांना, बरोबर. ह्याला टोले टाले मारणे म्हणतात म्हणजे. आणि बिलकुल बुद्धी वापरायची नाही, ऑल ऑफ द अबव मारून टाकायचं, जाऊ दे तिकडं पाहून घेऊ पुढची पुढं, बिलकुल नाही, बरोबर. माझ्या मेथड मी ज्या तुम्हाला सांगतोय सो त्या बुद्धिप्रामाण्याला धरूनच आहेत. पहा बघा, अशा प्रश्नांची उत्तरं जी असतात ना ती होलिस्टिक वेनी टॅकल करायची असतात. रक्कन ऑल ऑफ द अबव मारायचं नसते किंवा ऑल ऑफ द अबव असण्याचे चान्सेस जास्त गंडल प्रोग्राम परीक्षेमध्ये. आयोगाला माहिती आहे पोरं काय सोडवतात म्हणून. आपण काय ठेवायचा, होलिस्टिक ॲप्रोच. सागर सरांचा शब्द लक्षात ठेवा. होलिस्टिक म्हणजे जे गुडीगुडी आहे, होलिस्टिक म्हणजे जे गुडीगुडी आहे आणि त्याला धरून आहे त्याला बरोबर म्हणायचं. आलं लक्षात. उदाहरणार्थ 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांच्यात असंतोष वाढत होता. 100% बरोबर आहे. 1919च्या आधी तुम्हाला नॉर्मली गदर पार्टी, येतं लक्षात, गदर पार्टीने आंदोलन केलेलं ती क्रांतिकारक चळवळी होती. अभिनव भारतची चळवळ आहे. त्याच्यानंतर अनुशीलन समितीचं कार्य आहे. पहा, मुझफ्फरचा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डगलस किंग्सफोर्ड त्याच्या गाडीवरती बॉम्ब फेकले होते, बरोबर. म्हणजे मोठा मोठा हे काही चुकीच्या असण्याच्या शक्यताच निर्माण राहत म्हणजे शक्यताच राहत नाही, त्यामुळे हे बरोबर आहे. काँग्रेस मुस्लिम लीग यांच्यात युती झाली होती, हो, 1917च्या लखनौ अधिवेशनामध्ये झाली होती. हां, परत एकदा मी सांगतोय, टोले टाले मारणाऱ्या पोरांसाठी लेक्चर नाही आहे, बरोबर. हे कोणासाठी आहे, अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी, बरोबर. म्हणून मी जे बोलतोय हे तुम्हाला माहिती आहे हे कन्सिडर करूनच मी तुम्हाला हे सगळं बोलतोय. 1917चं अधिवेशन, बरोबर, 1917चं तुमचं लखनौ अधिवेशन, ज्याला आपले लोकमान्य टिळक लखनौ असं संबोधलं होतं म्हणजे. सो मुस्लिम लीग आणि काँग्रेस यांच्यात युती झाली होती. मुस्लिम लीगचे त्यावेळेसचे नेते होते पहा बॅरिस्टर जिना, जे टिळकांना स्वतःचे राजकीय गुरु मानायचे म्हणजे. आणि इकडच्या साईडनं काँग्रेसच्या स्वतः लोकमान्य टिळक, दोघं जण एकत्र आले. सरोजिनी नायडू म्हटल्या होत्या कोणाला, आपल्या बॅरिस्टर जिनाला, की हिंदू मुस्लिम युनिटीचे राजदूत आहात म्हणे तुम्ही, बरोबर, ब्रँड अँबॅसिडर आहात म्हणे तुम्ही. हेच ते अधिवेशन. याच अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहालांमध्ये पण ऐक्य झालेलं आहे. का बरं मवाळ आणि जहालांमध्ये ऐक्य झालेलं आहे? कारण मवाळांचे नेते शिल्लक राहिले नव्हते. न्यायमूर्ती रानडेंचा 1901 मध्ये मृत्यू झाला. त्याच्यानंतर दोन महत्त्वाचे नेते 1915 मध्ये मृत्यू झाला, फिरोजशाह मेहता आणि गोखले. मग पर्यायच नाही मवाळांकडं. जहालांचा भारी नेता शिल्लक राहिला होता टिळक, त्यांचं नेतृत्व अनेकांना मान्य होतं. म्हणून या अधिवेशनामध्ये 1916च्या मवाळ आणि जहाल एकत्र आले. म्हणजे ताकद वाढत चाललेली आहे काँग्रेसची. आणि पहिल्या महायुद्धाने निर्माण झालेली राजकीय परिस्थिती, हो, 1914 ते 1918 या काळामध्ये पहिलं महायुद्ध झालं होतं. राजकीय परिस्थिती अशी होती की ब्रिटन कमकुवत झाला होता. त्यामुळं भारतीयांचा पाठिंबा घेण्यासाठी, क्रांतिकारक चळवळीला आळा घालण्यासाठी होम रूल लीगनं जे भारतामध्ये तयार केलेलं वातावरण आहे, काँग्रेसनं जे भारतात निर्माण केलेलं वातावरण आहे आणि पहिल्या महायुद्धाचे जे दुष्परिणाम झालेले आहेत जगावरती, सो त्या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 1919 मध्ये जो कायदा आणलेला आहे सो त्याच पार्श्वभूमीवर आणलेला आहे. घटनात्मक सुधारणा आपल्याला दिलेल्या आहे लक्षामध्ये. सो त्यामुळं अबकड चारही विधानं काय ह्याच्यामध्ये बरोबर. चूक असण्याचं एकही असं विधान नाही आहे की जे इरिलेव्हंट आहे म्हणजे 1919च्या कायद्याला. म्हणून याच्यातलं काय आहे, ऑल ऑफ द अबो आहे. टोले टाले नाही, डायरेक्ट ऑल ऑफ द अबो मारतो मोकळा होतो. भाई इथं बरोबर येशील तू, दुसरीकडे अडकशील. आलं लक्षामध्ये. म्हणजे 2 प्रश्न बरोबर येतील आणि तुझे आणखी 2-3 प्रश्न चुकतील. त्या पद्धतीनं नाही जायचं आहे आपल्याला. 6 प्रश्न सोडवले तर 5 बरोबर आले पाहिजे, ह्या पद्धतीनं जायचं आहे. पुढे जाऊया आपण. हा प्रश्न सोपा या कॅटेगरीमध्येच होता बरं का. पुढे जाऊया आपण. रिकामी जागा यांनी स्वदेशी चळवळीचा श्री गणेशा करून खादीचा पोशाख घालून 1817 मध्ये दिल्ली दरबारात हजेरी लावली. हा प्रश्न अनेकदा विचारण्यात आलेला, अनेकदा. कोण होते रे खादीचा पोशाख वापरणारे पहिले? ग.वा. जोशी, गणेश वासुदेव जोशी, ज्यांनी 1872 मध्ये तुम्हाला माहिती असेल पुण्याच्या विश्राम बागेमध्ये शपथ घेतली होती. त्यात आपले वासुदेव बळवंत फडके पण होते. हे प्रश्न ऑलरेडी कंबाईननं विचारलेले आत्तापर्यंत 3-4दा, बरोबर. आणि तो प्रश्न रिपीट झालेला आहे. पण तरीही मी तुम्हाला आणखी सांगतो पहा की प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी, म्हणजे मी त्याला हा सोपा प्रश्न होता म्हणून ठीक आहे, असा जर टफमध्ये प्रश्न आला तर वर्ड थेरपी मी तुम्हाला सांगितली होती. पहा, हे आजचं नाही आहे, खूप आधी पण सांगितलेलं आहे मी, माझ्या जुन्या लेक्चर्समध्ये पण सांगितलेले आहे. बघा, हे काय म्हणू शकले असते, यांनी स्वदेशी चळवळीची सुरुवात केली असा शब्द देऊ शकले असते ना. त्यांनी मुद्दाम श्री गणेश शब्द वापरलेला आहे. का बरं वापरलेला आहे? कारण गणेश वासुदेव जोशीचं नाव गणेश आहे म्हणून. गणेश श्री गणेशा उगच नसता आलेला शब्द आहे. त्या प्रश्नामध्ये हिंट्स असतात पहा, त्या ओळखता आल्या पाहिजे आपल्याला. असतात बरं का, त्या शोधा. जर आलं नाही, ह्याचं उत्तर सोपं होतं मान्य आहे, पण असा अवघड कॅटेगरीतला प्रश्न आला तर हिंट्स असतात प्रश्नामध्ये. आपण आणखी पाहूया, पुढे जायचं आहे आपल्याला. इसवी सन 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजांच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती?
आणि इथं सेनानींची नावं दिलेलं आहे. हाही सोपा प्रश्न आहे, अभ्यास करणाऱ्या पोरांसाठी सगळं चाललंय म्हणून सोपा म्हणतोय मी. नील ज्यांनी बनारसचं बंड दडपलेलं आहे, हॅवलॉक ज्यांनी कानपूरचं बंड दडपलेलं आहे, ऑट्रम ज्यांनी लखनौचं बंड दडपलेलं आहे, लॉरेन्स बंधू पण त्याच्यामध्ये आहे पहा. त्याच्यानंतर हेनरी लॉरेन्स तर मारला गेला होता लखनौच्या तिथं म्हणजे. त्याच्यानंतर कॅम्पेबेल लखनौ आणि कानपूर दोन्हीकडे आहे. सर ह्यू रोज जिनं ज्यांनी झाशीच्या राणीचं बंड हे केलेलं आहे. आता हे जे विलियम डिग्बी आणि कॉलिन क्लार्क हे जे दोन नावं आणलेले आहेत ते इकॉनॉमिक्समधून इकडं आणलेले आहे. हा जो विलियम डिग्बी आहे त्याने 1857 मध्ये भारताचं पर कॅपिटा इन्कम 17 रुपये असं सांगितलं होतं. त्याच्या आधी 67-68 मध्ये आपले जे दादाभाई नौरोजी आहेत त्यांनी 20 रुपये सांगितलं होतं भारताचं पर कॅपिटा इन्कम, आणि ह्या विलियम डिग्बीने सांगितलं होतं किती आहे, 17 रुपये आहे. आणि हा जो आहे कोलिन क्लार्क त्यांनी प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक क्षेत्र आणि चतुर्थक आणि पंचमक क्षेत्र जे देण्याचं काम केलेलं आहे जगाला ते त्यांनीच केलेलं आहे कोलिन क्लार्कने. आणि देश जसा जसा विकसित होत जातो त्या देशामध्ये तृतीयक, चतुर्थक, पंचमक क्षेत्राचा कसा कसा विकास होत जातो यासाठी त्यांनी कोलिन क्लार्क मॉडेल दिलेलं आहे. अर्थशास्त्रातले लोक घुसडले कशात, इतिहासात, त्याच्यामुळे ते तशी आउटडेटेड आहे. उत्तर अबक आहे प्रश्नाचं. उत्तर काय आहे, अबक. सोपा होता, जास्त काही वेळ घालवू नये आपण ह्याच्यावरती. आता हां, हे खतम झाले क्वेश्चन तुमचे. हे जे 4-5 क्वेश्चन होते इतिहासातले हे सोपे या कॅटेगरीमध्ये होते, सामान्य विद्यार्थ्यांना जमण्यासारखे होते. पण तुम्ही या 5 प्रश्नाच्या भरोशावर, 4 प्रश्नाच्या भरोशावर मेरिटपर्यंत नाही पोहोचू शकत. इथून पुढचे जे प्रश्न आहे ना हे ब्रेनस्टॉर्मिंग आहे. आता वरकरनी जर पाहिलं तर असं लक्षात येते की आपण खतम आहे, हे आपल्याला जमणारच नाही. चलो आगे का क्वेश्चन ले लेंगे. इथं थोडीशी तुम्हाला बुद्धी काय करावी लागते, झिजवावी लागते, आणि ती तुम्हाला वेळेवर झिजवता आली पाहिजे. म्हणूनच आजचं लेक्चर आहे. नारायण मेघाजी लोखंडे बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन केली. तो काळ गेला आता. आधी यायचे कामगार चळवळीचे जनक कोण, नारायण मेघाजी लोखंडे. खालीलपैकी दीनबंधू वर्तमानपत्राचं काम 1890 पासून पुढं कोणी सांभाळलं, नारायण मेघाजी लोखंडे. बॉम्बे मिल हँड असोसिएशनची स्थापना कोणी केलेली आहे 1884ला, नारायण मेघाजी लोखंडे. एवढे सोपे क्वेश्चन यायचे आधी. आता तो काळ गेलाय. आता ह्या लोकांवर रिसर्च पाहिजे तुमची लिटरली. पण काळजी करू नका, परत एकदा सांगतो मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्हाला जे नॉलेज आहे, मी जे बोललेलो आहे की प्लेगच्या साथीनं त्यांचा मृत्यू झाला, भिवंडीत त्यांनी दंगली थांबवल्या म्हणून ब्रिटिशांनी त्यांना राव बहादूर पदवी दिली, मजुरांसाठी जे काम केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांना जस्टिस ऑफ पीस नावाची पदवी दिली होती ब्रिटिशांनी. सो त्याच्यानंतर 1890 मध्ये किंवा त्या ड्युरेशनमध्ये त्यांनी रविवारची सुट्टी पण मिळवून दिलेली आहे. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुलेंना महात्मा पदवी देण्यामध्ये त्यांचा वाटा राहिलेला आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा त्यांनी टिळकांना आणि आपले गोगा आगरकरांना सोडवण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यांची मिरवणूक काढली होती. ह्या कॉमन मिनिमम डेटा आहे, हा प्रत्येकाकडे आहे. जे लोक माझं लेक्चर पाहत आहेत त्या प्रत्येकाकडे आहे. अहो पण त्या डेटावरती हा प्रश्न नाही सुटत ना. आता काही शिक्षकांनी काय केलेलं असते, मोस्ट ऑफ द केसमध्ये काही लोक म्हणतील पण कमेंट बॉक्समध्ये की अहो सर आमचे हे सर आहे, ह्या सरांनी वर्गामध्ये हे शिकवलं. अहो का बरं शिकवलं, कारण तो प्रश्न आलेला आहे. आता असाच दुसरा प्रश्न आल्यानंतर तुम्ही म्हणाल का मग आमच्या शिक्षकांनी कारण मला माहिती आहे ना, मी ह्या सगळ्यांमधून गेलेलो आहे, ह्युमन कॅपॅबिलिटीच्या बाहेर आहे, बरोबर. आता शिक्षक काय करतात त्याच्यामध्ये, किंवा पुस्तकवाले पण काय करतात, पेपरमध्ये प्रश्न येऊन गेल्यानंतर शिकवतात ते. मग आपल्याला असं वाटते वा सरांनी शिकवलं आणि त्याच्यामधूनच क्वेश्चन आला. पण नंतर जेव्हा नवीन क्वेश्चन तसा येतो, फ्रेम होतो परीक्षेमध्ये, तो क्वेश्चन नाही ना टॅकल करता येत आपल्याला. आपला प्रयत्न त्या नवीन प्रश्नासाठी आहे. हे बघा, नवीन प्रश्न हा पूर्ण नवीन असणार आहे, पण सोडवण्याचा ॲटिट्यूड जो मी तुम्हाला आज देतोय हा सेम असला पाहिजे. आता बघा ह्याच्यामध्ये बघा, कॉमन मिनिमम डेटा जो आपल्याला माहिती आहे त्याच्यावरच सोडवायचा आहे आपल्याला क्वेश्चन हा. त्यांनी काय म्हटलेलं आहे, खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचं सहकार्य मिळालेलं आहे नारायण मेघाजी लोखंडेला. आता इथं नावं आहे केशवराव बागडे, केशवराव बोले, रघु भिकाजी गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी विठ्ठलराव कोरेगावकर किंवा कोरगावकर, कृष्णाजी अर्जुन केळुसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार, हे नावं आहेत. आता हे नावं पाहिल्यानंतर असं वाटतं हा क्वेश्चन गेला हातातून. काही तर डायरेक्ट पाहतात, ऑल ऑफ द अबव दिसते का कुठं, डायरेक्ट मारून टाकतो. साला इथे तर ऑल ऑफ द अबव पण नाही आहे. क्वेश्चन कसा टॅकल करायचा हा लक्षात. तर आता याच्यात काय करायचं, दांदरून जायचं नाही, घाबरून जायचं नाही. याच्यामध्ये असे कोणकोणते नाव आहे जो आपण कॉमन मिनिमम स्टडी केलेला आहे, त्या कॉमन मिनिमम स्टडीवरती म्हणजे हे नावं जे आहे ते ओळखीचे वाटतात. म्हणजे त्याच्यामध्ये एक नाव आहे पा केशवराव बागडे, लक्षात घ्या. एक नाव आहे केशवराव बागडे. हे पण एक नाव ओळखीचं आहे, पण हे केशवराव बोले असं आलेलं आहे. ॲक्च्युली आपल्याला सिके बोले माहीत आहे, सीताराम केशव बोले.
मग त्याचे बहुधा हे बाबा असले पाहिजे, बहुधा बरं का, आपण गॅरेंटेड नाही आहे. सीताराम केशव बोले, सिके बोले, राव बहादूर ज्यांनी नंतरच्या कालखंडात बाबासाहेबांना अस्पृश्यता निवारणाच्या त्या कार्यामध्ये मदत केलेली आहे, किंवा बॉम्बे काउन्सिलचे सदस्य असताना सिके बोलेंनी अस्पृश्य जे सार्वजनिक ठिकाण आहे, सार्वजनिक पानवठे, दवाखाने, शाळा, इथं अस्पृश्य वर्गाला प्रवेश द्या असं बॉम्बे काउन्सिलसाठी त्यांनी बोले करार पास केला होता, किंवा बोले ठराव म्हणतात, त्याला पास केला होता. किंवा कामगार हितवर्धक सभा 1909ची, त्याच्यामध्ये नरे तालचेर यांच्यासोबत बोलेंचं पण नाव आलेलं आहे, पण ते सिके बोले होते. इथं नाव आलेलं आहे केशवराव बोलेंचं. आता रघु भिकाजी, गेनू बाबाजी, नारायण सुरकाजी, विठ्ठलराव आता हे मला पाठ आहे शिक्षक म्हटल्यानंतर, पण मी सामान्य विद्यार्थ्यांचा विचार करतोय बरं का. पुढे एक नाव येते पा, कृष्णाजी अर्जुन केळुस्कर. हे एक नाव महत्वाचं आहे. हे नाव तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम कुठं ऐकलेलं असणार आहे? सत्यशोधक चळवळीत ऐकलेलं असणार आहे. आता लक्षात घ्या, केशवराव बागडे तुम्ही कुठं ऐकलेलं असणार आहे नाव? हे नाव ऐकले तुम्ही ब्राह्मणेतर चळवळीमध्ये. केशवराव बागडे हे नाव तुम्ही कुठं ऐकलेलं असणार आहे? ब्राह्मणेतर चळवळीमध्ये, ज्याचे महाराष्ट्रातले जे सर्वेसर्वा होते किंवा ह्यांचे जे प्रेरणास्थान होते ब्राह्मणेतर चळवळीतल्या नेत्यांचे, सो ते म्हणजे आपले राजर्षी शाहू महाराज. आणि शाहू महाराजांच्या आश्रयाखाली या वर्गाने ब्राह्मणांना विरोध, ब्राह्मण व्यक्ती म्हणूनच समाजामध्ये नाकारलेला आहे. सो त्याच्यामध्ये काही दिग्गज होते पहा, त्याच्यामध्ये यांचं नाव आहे पहा. तुम्ही देशाचे दुश्मन नावाचा खटला ऐकला असेल पहा. देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं होतं पहा दिनकरराव जवळकरांनी, आणि त्याच्यामध्ये त्यांनी लोकमान्य टिळक आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यावरती टीका केली. ॲक्च्युली हा वाद का बरं निर्माण झाला आहे, पुस्तक का बरं तयार करण्यात आलं, त्याचं कारण असं होतं की पुणे महानगरपालिकेमध्ये महात्मा फुलेंचा पुतळा बसवायचा होता. टिळकवादी नेत्यांनी किंवा ब्राह्मणवादी विचारसरणी असणाऱ्या नेत्यांनी ह्या गोष्टींना विरोध केला की फुलेंचा पुतळा नसला पाहिजे. आणि जे ब्राह्मणेतर चळवळीतले नेते होते त्यांनी फुलेंचा पुतळा असायला पाहिजे, पुण्याला त्यांचं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणून हे केलं. त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. आता जे लोक ब्राह्मणिकल ऑर्डरला फॉलो करणारे होते, सनातनी होते विचारांनी, सो त्यांनी काय केलं, त्यांच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून ह्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. बरोबर, महात्मा फुलेंवर पण टीका करायला मागं पुढं पाहिलं नाही त्यांनी, म्हणून हे पुस्तकच लिहून टाकलं दिनकरराव जवळकरांनी. आणि दिनकरराव जवळकर लिखाणांच्या बाबतीत लय खतरनाक होते, म्हणजे काय सांगू तुम्हाला आता, म्हणजे ते आता लेक्चर आहे तरी सांगतो तुम्हाला मी. म्हणजे त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लोकमान्य टिळकांचा आणि विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या दिग्गजांचा उल्लेख डायरेक्ट गाढवाचं पोर असं म्हणजे या पद्धतीनं केलेला आहे. त्याच्यानंतर जंत म्हटलेलं आहे त्यांना, गाढवाचं पोर म्हटलेलं आहे, गिधाडं म्हटलेलं आहे. येत्या लक्षामध्ये असं वेगवेगळे शब्द त्यांच्यासाठी, कुत्रे वगैरे वगैरे शब्द वापरलेले आहे. मग म्हणून काय झालं, जे टिळकवादी लोक होते सो त्यांनी डायरेक्ट तो प्रतिवाद केला की बाबा हा अपमान आहे आमच्या पूर्वजांचा, टिळकांचा आणि स्वर्गवासी टिळकांचा आणि आपल्या विष्णुशास्त्री चिपळूणकरांचा. आणि मग ह्यांच्यावर खटला भरला आणि ह्यांना डायरेक्ट एरवाड्याच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. त्याच्यामध्ये जेधे महत्त्वाचे आहे आणि जवळकर महत्त्वाचे आहे. त्याच्यात ते केशवराव बागडे पण होते, कारण केशवराव बागडेंनी प्रास्तावना लिहून दिली होती. रामचंद्र लाड पण होता. सो रामचंद्र लाड यांनी काय केलं होतं की हे पुस्तक म्हणजे प्रकाशित केलं होतं रामचंद्र लाडनी. त्याच्यात जेधे आणि ह्यांनी केशवराव बागडेंनी प्रास्तावना दिली होती, लिहिणारे होते दिनकरराव जवळकर. तिथं हे नाव आलेलं आहे केशवराव बागडे. ह्यांनी प्रस्तावना दिली होती त्या पुस्तकाला. मग हे तुरुंगात गेले आणि यांच्या विरुद्ध जे लढणारे होते म्हणजे टिळकवादी ग्रुप, सो भोपटकर त्यांचे वकील होते. आणि भोपटकर असा वकील होता की जो हारणं नियर टू इम्पॉसिबल होतं. ह्यांना कळालं आता आपल्याला 1 वर्ष आणि हे बागडे वगैरे जे कंपनी आहे सो ह्यांना 6 महिन्याची शिक्षा, हे गेले कामातून आता. परंतु ह्यांना तारण्यासाठी येत्या लक्षामध्ये आपण असं म्हणू शकतो वेळेवरती धावून आलेले आहे स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना अपील करायला सांगितलं वरच्या कोर्टामध्ये, कारण खालच्या कोर्टात हारले होते हे केस म्हणून तर तुरुंगात गेले ना. वरच्या कोर्टामध्ये बाबासाहेबांनी फक्त 10 मिनिटातच केस जिंकली. म्हणजे भोपटकरांच्या विरुद्ध कोणालाच काही बोलता आलं नाही. जज पण भोपटकरांच्या साईडनं होता, जजला पण काहीच बोलता आलं नाही. कारण ह्या खटल्यामध्ये सरळ सरळ दिसत होतं की अवमान झालेला आहे टिळकांचा आणि चिपळूणकर, सरळ सरळ दिसत होतं. पण लक्षात घ्या, ज्यांनी केस टाकलेली होती येत्या लक्षात ते चिपळूणकरांचे पुतणे होते, म्हणजे दूरचे नातेवाईक होते ते. आणि बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की ज्या जजनी त्या ठिकाणी निवाडा दिलेला आहे किंवा ज्या जजनी निर्णय दिलेला आहे, ते जे जज आहेत त्यांनी याच्या आधी निवाडे देत असताना दूरच्या नातेवाईकांनी केलेली केस ग्राह्यच धरलेली नाही आहे. मग ही पण केस ग्राह्य धरू नये, तुम्ही जुना निवाडा दिलेला असा निर्वाळा दाखवला आणि 10 मिनिटात केस जिंकली. या सगळ्यांची सुटका झाली होती पहा. हे नाव आहे ब्राह्मणेतर चळवळीतलं. आणि आपले जे नारायण मेघाजी लोखंडे होते येत्या लक्षामध्ये, सो हे जे आहे हे
सत्यशोधक चळवळीतले होते आणि ह्यांचा जो कार्यकाळ आहे हा 1896-97 पर्यंत आहे. प्लेगच्या साथी त्यांचं निधन झालं होतं. आणि केशवराव बागडेंचा जो कालावधी आहे हा 1920च्या नंतरचा आहे. का? कारण तेव्हा ब्राह्मणेतर चळवळ सुरू झालेली होती. सो त्यामुळे इथं मिसमॅच होतो कालावधी. आणि हे जे नाव आहे कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, याच्या लक्षामध्ये, सो हे नाव सत्यशोधक चळवळीतलं आहे. आता इथून हा अ नावाचा ऑप्शन त्या ठिकाणी कटला तुमचा. सो त्याच्यामुळे हे 2 तो ऑप्शन इथंच गेलेले आहेत तुमचे. लक्षात. मग राहिला ऑप्शन ब आणि ड बरोबर, ब क ड बरोबर. आता ब आणि ड तर कॉमन आहे, फक्त क च तुम्हाला हे घ्यायचं आहे, डिसिजन घ्यायचं आहे. ओळखीचे आहे का नावं? नारायण सुरकाजी, विठ्ठलराव कोरगावकर. नंतर अभ्यास केल्यावर ओळखीचे झाले असतील तुमच्या. माहीत जरी नसतील हो म्हणून टाकायचं, माहीत जरी नसतील हो होते त्याच्यामध्ये. आणि उत्तर काय मारायचं? बकड मारायचं. लक्षामध्ये. सो हे अशा पद्धतीनं जायचं. कळालं? सो आयोगालाही माहिती आहे तुम्हाला हे जे सगळे व्यक्ती आहे हे माहीत नाही आहे. आणि तुम्हाला माहीत असावी ही अपेक्षा. आता तुम्ही पाठ करून जाल, पण तसा क्वेश्चन येणार नाही ना परीक्षेत. लक्षात. पण अशा पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर ह्याच पेपरमध्ये 2-3 प्रश्न सेम आलेले आहेत, ते आपल्याला डिस्कसच करायचे आहे. सो अशा पद्धतीचा प्रश्न आल्यानंतर जे बेसिक मिनिमम नॉलेज आहे त्यावर तुम्हाला हा सोडवायचा आहे प्रश्न. पुढे जाऊया आपण. आता बघा 1857च्या उठावात हा तसा काही लोकांना सोपा वाटू शकतो ज्यांचा अभ्यास झालाय, काही लोकांना अवघड वाटू शकतो. 1857च्या उठावात शिंदे आणि निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता. म्हणजे असं कोणता गव्हर्नर जनरल? ॲक्च्युली मी हे वाचलेलं आहे म्हणून मला याचं उत्तर डायरेक्ट माहिती होतं की असं बोलणारा लॉर्ड कॅनिंग होता. म्हणजे ज्यांनी म्हटलं होतं की जर जिवाजीराव शिंदे म्हणजे ग्वाल्हेरचे जिवाजीराव शिंदे हे जर बंड्याकर्त्यांच्या साईडनी म्हणजे झाशीच्या राणीच्या साईडनी जर उतरले असते तर ब्रिटिशांना कायमचा भारतातून घाशा गुंडाळावा लागला असता. हे स्टेटमेंट आहे लॉर्ड कॅनिंगचं. पण आता हे मला माहिती आहे, बरोबर, माझा हिस्ट्री ऑप्शनल पण होता, पण जरुरी नाही आहे हे तुम्हाला पण माहिती असेल. मग जजमेंट कसं घ्यायचं सर? तर आता याचे वेज आहेत वेगवेगळे सोडवण्याचे. पहिलं, असं स्टेटमेंट तोच माणूस करू शकतो ज्यानं तो उठाव पाहिलेला आहे किंवा ज्याने तो उठाव अनुभवलेला आहे. जजमेंट कसं घ्यायचं पहा, याला लॉजिक म्हणतो बरं का आपण. लॉजिकने जाऊया आपण, पहिले लॉजिकने जाऊया. लॉजिकने हे स्टेटमेंट तोच गव्हर्नर जनरल म्हणू शकतो की ज्यांनी काय केलेला आहे, हा उठाव अनुभवलेला आहे. आणि याच्यामध्ये अनुभवणारा हा उठाव एकच आहे, तो म्हणजे लॉर्ड कॅनिंग आहे. कारण डलहौसी 1856 भारत सोडून गेला होता. माउंटबॅटन तर तो भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी व्हाईसरॉय होता. लॉर्ड रिपन तर खूप नंतर आलेला आहे, म्हणून उत्तर कॅनिंग असलं पाहिजे. सोपं एकदम 1857च्या वेळी, बरोबर. नाहीतर दुसरं आणखी सांगतो तुम्हाला, वर्ड थेरपी. मगाशी जो शब्द वापरला होता मी श्री गणेशाच्या वेळेस, इथं तुम्हाला गव्हर्नर जनरल विचारलेला आहे. ऑप्शनमधून 2 तसेच कटतायत. माउंटबॅटन व्हाईसरॉय होता, लॉर्ड रिपन पण व्हाईसरॉय होता, खतम. लक्षामध्ये गव्हर्नर जनरल 2च होते. डलहौसी एक होता, लॉर्ड कॅनिंग होता. डलहौसी तर आधीच भारत सोडून निघून गेला होता, मग म्हणणार कोण आहे? लॉर्ड कॅनिंग म्हणणार आहे. असं पण पोहोचू शकता. लक्षामध्ये वेज असतात. लक्षामध्ये सुटतो प्रश्न. पहिल्यांदा नॉलेजने जायचं, जर नसेल जमत तर मग जिंदाबाद, सुटतोच प्रश्न. म्हणजे मी आत्ता राज्यसेवेच्या आधी पण सेशन्स घेतले होते, मी तेव्हा पण पोरांची साथ दिली होती. म्हणजे मला त्या विज्ञानाच्या याच्यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर आलं नव्हतं. म्हटलं मी खूप डोकं लावलं आहे, म्हटलं पोरांना सगळे प्रश्न मी सांगितले बरं का पोरांना. मी म्हटलं की बाबा एक जो प्रश्न आहे गव्हावरती पडलेल्या आजारावरती आधारित होता तो क्वेश्चन, आणि म्हटलं मला ह्या प्रश्नाचं उत्तर येत नाही. मी डायरेक्ट डोकं लावलं, पण काहीच लॉजिक लागत नाही. म्हटलं तुम्हाला सुचत असेल तर सांगा. आता त्याच्यात काय ॲग्रीचे पोरं होते आणि त्यांनी असं म्हटलं सर सोपं आहे म्हणे, गव्हाचं जे सायंटिफिक नेम आहे ते टिट्रिकम आहे म्हणे, आणि त्याच्याशी रिलेटेड हा आजार आहे. म्हणजे ऑप्शनमध्ये जिथं टिट्रिकम दिसते ते उत्तर मारायचं म्हणे. आणि मग त्याचं उत्तर आलं. मग मी त्याच्यावर रील बनवला की याच्या आधी पण असा प्रश्न विचारला होता आणि टिट्रिकमच उत्तर होतं, आणि यावर्षी आयोगाने परत तोच प्रश्न विचारला. म्हणजे आलं लक्षामध्ये. म्हणजे मी पण कधी कधी लॉजिक लावायला कमी पडू शकतो. जर तुम्ही ट्रेन झालेले आहेत माझं ऐकून तर तुम्ही पण माझ्या पुढे एक पाऊल टाकू शकता पोरांनो. आलं लक्षामध्ये. त्या पोरांनी माझ्याही पुढे एक पाऊल टाकलं. म्हणजे मी जे म्हणतो की उत्तर 100% प्रश्न तोडणारा पाहिजे, मी कधी कधी तोडण्यात कमी पडतो, तो पोट्टे पुढं चाललेले आहेत. म्हणजे फार आनंदाची बाब आहे. म्हणजे आपला शिष्य जर जिंकत असेल तर म्हणजे आपला शिष्य जर माझा शिष्य म्हणून तुम्ही जर जिंकत असाल परीक्षेत, तर मला त्याचं दुःख नाही वाटणार. साला मला जमलं नाही, विद्यार्थ्यांना जमला, मला कमीपणा नाही वाटणार, मला अभिमान वाटेल. लक्षात की मी जे बी पेरलेलं आहे त्याचं आज वडात रूपांतर झालेलं आहे, त्याचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. त्यामुळं
करायचंच आहे आपल्याला परीक्षेमध्ये हे. पुढे जाऊया आपण. बघा आता 1875 मध्ये शेतकऱ्यांचे उठाव झाले. 1875 मध्ये दख्खनचे दंगे झालेले. ज्या पोरांनी अभ्यास केलेला आहे त्यांना काय माहिती असते की बाबा सावकारीला कंटाळून झालेलं आहे, त्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी खतफोडीचे बंड म्हटलेले आहे, पुणे सार्वजनिक सभा आणि सत्यशोधक समाजाने पाठिंबा दिलेला आहे, पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये प्रभाव चांगला होता, सुपेपासून सुरुवात झालेली आहे, भीमथडीला येणं झालेलं आहे, डेक्कन रायटर्स कमिशन अपॉइंट झालेलं आहे, त्यानुसार 1879 मध्ये डेक्कन ॲग्रिकल्चरल रिलीफ ॲक्ट पास झालेला आहे. बस एवढा माहिती असते. मग ॲक्च्युली हा जो पोर्शन त्यांनी विचारलेला आहे हा 11वी स्टेट बोर्डामध्ये आलेला आहे बरं का. पण लक्षात घ्या एवढं शक्य नाही आहे की तुम्ही साला माणसाची नावं पाठ कराल आणि गावाची नावं पाठ कराल. बरं पाठही कराल ते परीक्षेच्या दृष्टीनं लक्षात राहतील. ही खूप टीडीएस टास्क आहे. तुम्हाला कॉमन मिनिमम काय माहिती आहे? पुणे आणि नगर जिल्ह्यामध्ये झाले होते. दख्खनचे दंगे कुठे झाले होते? पुणे आणि नगर. आता पुणे आणि नगरमध्ये झालेले होते म्हटल्यानंतर इथं नगर आलेलं आहे बरोबर. पुणे आणि नगरमधले तालुके शोधायचे, पुणे आणि नगर शोधायचं. आता नगर आहे भिंबडी, शिरूर, पारनेर. पारनेर कुठे आहे? नगर साईडलाच आहे पा. भिंबडी आणि शिरूर आलं लक्षात. सो हे कुठे येते? पुण्यामध्ये येते. पण इथं नगर आलेलं आहे ना, तर हे मग बरोबरच असलं पाहिजे पुणे आणि नगर. मग आता हे नगर जर बरोबर आहे तर नगरमधले श्रीगोंदा, कर्जत आलं लक्षामध्ये. कर्जत जामखेड मतदारसंघ माहिती असेल रोहितदादा पवारांचा. हे कुठे आहे? नगरमध्येच आहे. म्हणजे हे जर बरोबर आहे तर हे पण बरोबर असायला पाहिजे. आलं लक्षात. म्हणजे अ आणि ड बरोबर असायला पाहिजे. अ आणि ड एकाच ऑप्शनमध्ये आहे. डायरेक्ट उत्तर येऊन जाते तुमचं. खतम. डायरेक्ट उत्तर येते. बाकी हे पुण्यामधले आहे. इंदापूर, हवेली हे कुठले तालुके आहेत? महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तुम्ही तालुके अभ्यासलेले असाल. इंदापूर म्हणजे शहाजीराजांची ती जहागीर होती म्हणजे इंदापूर. हवेली आहे, बागलन आहे, सातारा आहे. आता पुण्यालाच लागून सातारा आहे म्हणून प्रभाव असणं साहजिक आहे. त्यामुळे हे पण असायला पाहिजे. तासगाव, शिराळा, जत, मलकापूर चालले तुम्ही सांगली साईडला. एवढ्या लांब नव्हते गेले दख्खनचे दंगे. पुणे आणि नगरमध्ये प्रभाव त्याचा चांगला होता. आलं लक्षात. मग आता त्याला लागून असणारे, पुण्याला लागून असणारे सातारा आणि रत्नागिरी. पुण्याची पलीकडची बॉर्डर सह्याद्रीची म्हणजे ही आहे आपली काय म्हणतो गड्या त्याला आपण रत्नागिरी आहे. आलं लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं तिथपर्यंत प्रभाव असणं साहजिक आहे. रत्नागिरी, सोलापूर हे पुण्याला लागूनच असणारे आहे. ते येते का तिकडं पुण्याला लागून? आपलं सांगली, कोल्हापूर नाही, ते तर खाली आहे. सो त्यामुळे ते येणार नाही. म्हणून अ, ब आणि ड सिंपल होतं. पहा नगर जर आहे तर हे नगरमधलेच आहे ना, तर अ आहे तर ड असायलाच पाहिजे. डायरेक्ट उत्तर निघते तुमचं. जर तुम्हाला पाठ असेल आणि सोडवत असाल तर आनंदाची बाब आहे, नसेल तर अशा पद्धतीनं जाता येते. फक्त हारून नाही आलं पाहिजे परीक्षेमध्ये. लॉजिक लावूनच आले पाहिजे परीक्षेत. तुम्ही सुटतो, प्रत्येकच प्रश्न सुटतो. पहा पुढे जाऊया आपण. बघा क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतला होता? आता एकात तर सगळ्यांना माहिती आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये सेनापती बापटांनी भाग घेतलेला होता. महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी सेनापती बापटांचा. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा भाग आहे. तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत आणखी एक हे झाला होता की जेव्हा महाराष्ट्र बनत होता, महाराष्ट्रातले काही जे महत्त्वाचे तालुके आहे, जिल्हे आहे, बेळगावसारखा जिल्हा आहे, कारवार, निपाणी, भालकीसारखा एरिया आहे, तिकडं गुजरातला लागून असणारा डांगसारखा एरिया आहे. पहा सो तो एरियाला धरून वाद झाले की ते महाराष्ट्रात असायला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र आणि मैसूर सीमा आंदोलनात पण ते असणार आहे. कोण? सेनापती बापट. आलं लक्षामध्ये. सो ते असायलाच पाहिजे इथं. पुढे जाऊया आपण. आता ह्या दोन याच्यामध्ये म्हणजे क आणि ड असलं पाहिजे उत्तरामध्ये. क आणि ड असलं पाहिजे. म्हणजे एक तर वरीलपैकी सर्व असलं पाहिजे किंवा ब क ड असलं पाहिजे. म्हणजे ब कन्फर्म आहे, ब कन्फर्म आहे, क कन्फर्म आहे, ड कन्फर्म आहे. गोवा मुक्ती संग्रामात होते की नाही? क्वेश्चन मार्क आहे. ब का बरं कन्फर्म आहे? कारण आपलं उत्तर ब क ड असलं पाहिजे किंवा वरीलपैकी सर्व बरोबर असलं पाहिजे. वरीलपैकी सर्व बरोबर मध्ये पण ब आहे, इथं पण ब आहे. आता फक्त डिसिजन घ्यायचं आहे अ बरोबर आहे की नाही. जर एवढ्या आंदोलनात ते असतात तर गोवा मुक्ती संग्रामापासून लांब राहतील का रे ते? सो बिलकुलच नाही. असे जे व्यक्तिमत्व असतात ते कधी शांत राहत नाही. सो ते नेहमी कोणाच्या ना कोणाच्या मार्गातून कशाला ना कशाला विरोध करत राहतात. पहिले भारताच्या स्वातंत्र्यासाठी चळवळ केली, मग संयुक्त महाराष्ट्रासाठी केली, मग संयुक्त महाराष्ट्र तयार झाल्यावर गोव्यासाठी केली, सीमावादात पण पडले, हैदराबाद मुक्तीसंग्राम. जर ते आणखी जगले असते पुढं तर आणखी दोनशीर वादामध्ये त्यांनी 100% उडी घेतली असती. कॅरेक्टरच तसं होतं ते. क्रांतिकारक सेनापती बापट, अतिशय तापट असा आपण शब्द वापरला होता त्यांच्यासाठी लेक्चरमध्ये. अबकड चारही विधानं काय याच्यातले बरोबर आहे असं जजमेंट घ्यायचं परीक्षेत. पुढे जाऊया आपण.
आता बघा, 2 प्रश्न पोरांना असे होते फ्रँकली स्पीकिंग, जे म्हटलं ना आउट ऑफ द बॉक्स, जे मीही सोडवायला गेल्यानंतर चुकले असते. तर ते 2 प्रश्न आता मी जे तुम्हाला वाचून दाखवणार आहे, त्यातला एक माझं बरोबर आला असता, एक चुकला असता, म्हणजे किंवा दोन्ही चुकले असते. बघा, आता इथं प्रश्न दिलेला आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाज म्हटल्यानंतर अनेकांना वाटते आपण अभ्यास केलेल्यापैकीच हा क्वेश्चन आलेला आहे, आणि आलेला पण आहे, अभ्यास केलेल्यापैकीच आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबईत स्थापन केली होती प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. एकदम बरोबर आहे. प्रार्थना समाजाचं मुखपत्रक होतं, ज्यामधून आपले न्यायमूर्ती रानडे लिखाण करायचे, ते सुबोध पत्रिका होतं. सो एकदम बरोबर आहे. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी सोशल सर्व्हिस लीग, प्रार्थना समाजाच्या माध्यमातून अनेक लोकांनी अनेक संघटना स्थापन केल्या. आपले न्यायमूर्ती रानडे होते, त्यांनी गर्ल्स हायस्कूलची स्थापना केली, मला असं वाटतं 1884ला हुजूरपागा नावाच्या ठिकाणी. त्यानंतर पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाज ह्याच्याच माध्यमातून स्थापन केला. प्रार्थना समाजातलेच लोक तिथं होते. शारदा सदन पण प्रार्थना समाजाच्याच पुढाकारांनी स्थापन झालेलं आहे. प्रार्थना समाजाचे आपले महर्षी वीरा शिंदे पण सदस्य होते. सो त्यांनी यंग थेइस्ट युनियन स्थापन केली होती पहा, बरोबर. तरुण ब्रह्मसंघ म्हणतो पहा. आणि त्याच्यानंतर डिप्रेस क्लासेस मिशन पण स्थापन केलेलं आहे. तिकडं रमाबाई रानडे, न्यायमूर्ती रानडेंच्या पत्नी, त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन केला होता. पुढं चालून 1907मध्ये निराश्रयित सेवा सदनाची स्थापना केली. अशा अनेक संघटना, नामजोशी पण प्रार्थना समाजाचे मेंबर होते, त्यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केलेली आहे. एकदम बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आता हे जर 3 बरोबर आहे, नॉलेजने आपण गेलो तर नॉर्मली प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली. आत्ताच पाहिलं गर्ल्स हायस्कूल स्थापन केलं होतं न्यायमूर्ती रानडेंनी. तर आता जनरली काय विचार करेल की प्रार्थना समाजाचा स्कोप खूप मोठा होता बॉम्बे प्रांतामध्ये. मुंबई, सोलापूर, कोल्हापूर हे सगळं होतंच ना. सो ऑब्वियस आहे तिथं पण महाविद्यालय स्थापन करायला पाहिजे. तर माझ्यासारख्या तरी पोरांनी ह्यालाही हो म्हटलं असतं आणि उत्तरेचं ऑल ऑफ द अबव. पण इथं ऑल ऑफ द अबव ऑप्शनच नाही आहे. म्हणजे तुम्हाला ह्या 4 पैकी एक कोणतं तरी चुकीचं ठरवायचं आहे. 4 पैकी एक कोणतं तरी चुकीचं ठरवायचं आहे. इथं तुमचा प्रोग्राम गंडू शकतो पहा, बरोबर. इथं ऑल ऑफ द अबव नाही आहे, नाही तर माझ्यासारख्याने ऑल ऑफ द अबवच मारलं असतं. पण आयोगाचं म्हणणं आहे अनपेक्षितपणे की याच्यातलं ड विधान चुकीचं आहे, असं आयोगाचं म्हणणं आहे. अबक बरोबर आहे असं आयोगाचं म्हणणं आहे. म्हणून आयोगाने हे उत्तर दिलेलं आहे, अबक. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय पोरांनो, हे इलिमिनेट करणं थोडंसं अवघड जाते, थोडंसं. आलं लक्षात. जे 2 आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन म्हटलो, दुसरा लगेच पाहू आपण. याच्यानंतरचा एक प्रश्न आहे पहा, हिंदू महासभेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. आता हा प्रश्न माझा बरोबर आला असता, त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. कारण राज्यसेवेला हिंदू महासभा डिटेलमध्ये अभ्यासावी लागते. पार पहिल्यास याचे स्थापना कुठं झाली, अध्यक्ष कोण होते, आणि त्यानंतर सावरकर कधी अध्यक्ष राहिलेले, विनायक दामोदर सावरकर. सो 1937 पासून तर जवळपास 43 पर्यंत ते अध्यक्ष राहिलेले आहे. सर्वाधिक लॉंग टर्म असणारे अध्यक्ष. तर ते पूर्ण अभ्यास करावा लागतो हिंदू महासभेचा. त्यांनी राजकारणात भाग घेतल्यानंतर पहिल्या लोकसभेला 4 सदस्य निवडून आले होते. मग त्यांची हे झालं, 2 आले, आता तर निवडून पण येत नाही. सगळा अभ्यास पाहिजे तुमचा हिंदू महासभेचा. त्याच्यानंतर दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण झाले, तर आपले महामना मदन मोहन मालवीय. डिटेल अभ्यास पाहिजे. हिंदू महासभेची भूमिका काय होती स्वातंत्र्याबद्दल, चले जाव चळवळीबद्दल अभ्यास पाहिजे पूर्ण. किंवा ह्याच्याबद्दल पण मुस्लिम लीगबद्दल. सावरकर RSSचे नव्हते, लक्षात घ्या, हिंदू महासभेचे होते. दोघांमध्ये काय डिफरन्स होता, हे सगळ्या गोष्टी. तर आता इथं बघा, त्याला धरून क्वेश्चन आहे, बरोबर. सामान्य पोरांचा हा सुटणं जरा अवघड आहे. लेफ्ट जरी झाला तरी काळजी करायची नाही. मी म्हटलं ना, आपले 10 पैकी 8-7 जरी बरोबर आले ना, तुम्ही जिंकले आहे परीक्षेमध्ये. हे 2 प्रश्न फक्त ऑडमध्ये जातात पाहिजे, म्हटलं ना आउट ऑफ द बॉक्समध्ये असतात. तसे आपल्या त्या 2 प्रश्नांवर मेरिट डिसाईड होतच नाही, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. म्हणून काळजी करायची नाही अशा प्रश्नांची. आलात तर डन, नाही आला तरी डन. समजावून सांगतो. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. एकदम बरोबर आहे. हे हरिद्वारला स्थापना झाली होती आणि यांनी स्थापना केलेली आहे. हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे राहिलेले आहे. सो हे पण बरोबर आहे. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा स्थापन केली. 100% पॉसिबल आहे. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुणे येथे पार पडले. मी जर सामान्य विद्यार्थी आहे तर मी हे ऑल ऑफ द अबव बरोबर मारणार त्याचं उत्तर. सामान्य विद्यार्थी आहे तर, कारण जवळपास विधानं सगळे बरोबरच वाटतात म्हणजे वरकरणी पाहता.
ऑल ऑफ द अबव. आणि मारलं चुकलं तरी काळजी करायची नाही. पण आयोगाचं म्हणणं आहे की हे विधान चुकीचं आहे. ड नंबरचं लक्षामध्ये ड नंबरचं विधान काय आहे, चुकीचं आहे. 28, 29, 30 डिसेंबर 1938 मध्ये हिंदू महासभेचे भव्य अधिवेशन पुण्याला नव्हतं पार पडलं, नागपूरला पार पडलं होतं. तरी पण मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो पहा. जेव्हा असा क्वेश्चन तयार होतो ना, तेव्हा काय करायचं माहिती आहे का, कोणत्या स्टेटमेंटवरती कोणते स्टेटमेंट डिपेंडंट आहे ते चेक करायचे. आता पहिलं स्टेटमेंट तर जनरलाइज आहे. पहिलं स्टेटमेंट तर काय आहे, जनरलाइज आहे. पण हे जे दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट आहे हे एकमेकावरती डिपेंड आहे. बघा, हिंदू महासभेचे अध्यक्ष बाशी मुंजे होते. सो त्याच्याशीच रिलेटेड डॉक्टर मुंजे, हेडगेवार, परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923 रोजी हिंदू महासभेची शाखा स्थापन केली. आता मी जर पेपर सेटर आहे तर मग नागपूरवर डिपेंडंट चौथं स्टेटमेंट बनवायला पाहिजे. तर तिथं नागपूरऐवजी काय केलं त्यांनी, पुणे टाकलेलं आहे. लक्षात. आता हे जे दोन स्टेटमेंट आहे इंटरडिपेंडंट असल्यामुळं हे बरोबर असण्याच्या शक्यता जास्त असतात. कारण ह्याच्यावरच आधारित हे आहे, ह्याच्यावरच आधारित हे आहे. आणि पहिलं जनरलिस्टिक स्टेटमेंट आहे, स्थापना झाली होती म्हणून 3 बरोबर आहे आणि चौथं चुकलं, असं पण तुम्ही जजमेंट घेऊ शकता परीक्षेमध्ये. पण असो, घेता आलं तरी ठीक, नाही आलं तरी ठीक. माझं काय म्हणणं आहे, मी मधातले जे 4 प्रश्न सोडून तुम्हाला दाखवले ना, हे प्रश्न नाही चुकायला पाहिजे तुमचे. हे 2 प्रश्न नाही मेरिट डिसाईड करत. हा प्रश्न, हा प्रश्न, हा आणि हा, हे 4 प्रश्न नाही गेले पाहिजे तुमचे. लक्षात. चला आता भूगोलाकडे जाऊया आपण. भूगोलाचं घेऊ. परत भूगोलात पण ती स्ट्रॅटेजी आहे पोरांनो, की तुमचे पहिले 3-4 क्वेश्चन सोपे असतील, 30-40% म्हटलं होतं. परत 40-50% प्रश्न हे चॅलेंजिंग असतील आणि 2-3 प्रश्न हे आउट ऑफ द बॉक्स असतील. चला ते पण पाहूया आपण. सोपे पहिले पाहून घेऊ. करंट अफेअरचा जर तुमचा चांगला अभ्यास असेल तर हा प्रश्न इझिली सुटतो. भारतातील कोणते शहर भारतीय शासनाच्या स्वच्छ क्रमवारीत सलग 3 वेळा स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले? तर लक्षात घ्या, 3 नाही, मागच्या 7 वर्षापासून इंदोरच 1 नंबरला आहे. 2 नंबरला नॉर्मली म्हैसूर असते, त्याच्या आधी म्हैसूर असायचं पा. आणि टॉप 10 मध्ये आपले पुणे पण आहे, मुंबई पण आहे. लक्षामध्ये. पण लक्षात घ्या, मागच्या 7 वर्षापासून इंदोरच 1 नंबरला आहे. म्हणून करंट अफेअरशी रिलेटेड असल्यामुळे हा प्रश्न सुटायला पाहिजे. हा फारच सोपा आहे. पण दुर्दैव तुमचं माझं, ह्या प्रश्न आयोगाने कॅन्सल केला. का बरं केला ते पण सांगतो. कोराडी माहीत आहे, आपल्या नागपूरमध्ये आहे. औष्णिक विद्युत केंद्र सगळ्यांना पाठ असते. पारस अकोल्यामध्ये आहे. फेकरी भुसावळला आहे, म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आहे इथल्यानुसार. आता उरण जे आहे ते रायगडमध्ये आहे. आता बाकी सगळ्या ठिकाणी कोळसा वापरला जातो पा औष्णिक विद्युत निर्मिती करण्यासाठी. उरण असं एकमेव ठिकाण आहे, बॉम्बे हायमधून जो नॅचरल गॅस येतो त्याच्यापासून औष्णिक विद्युत निर्मिती केल्या जाते. तिथं औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आहे, पण ते नैसर्गिक गॅसवर आधारित. आणि ते येतंय तुमच्या रायगड जिल्ह्यामध्ये. आणि इथं त्याला ऑप्शन जो दिला आहे तो ठाणे आहे, कारण बाकीचे 3 एंगेज होतात. नागपूर कोराडीला एंगेज होतो, जळगाव फेकरीला होतोय आणि अकोला पारसला होतोय एंगेज. ठाण्याला मग जाते उरण, पण उरण तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे. ठाण्यामध्ये चोला आहे. चोलाला लागणारा कोळसा जो आहे तो चोलामध्ये नाही सापडत. चोलाला लागणारा कोळसा बल्लारपूरमधून जातो पहा. बल्लारपूर म्हणजे आपल्या चंद्रपूरमधून, बरोबर. सो तिथं एक पट्टा आहे पहा, त्याच्यामध्ये चांदा घुग्गुस जो बेल्ट आहे त्याला चांदा घुग्गुस वरोरा म्हणतात. म्हणजे चांदा घुग्गुस वरोरा बल्लारपूर हा बेल्ट आहे तिथे एक मस्तपैकी. आपली वर्धा आणि पैनगंगा नद्या तिथं एकत्र येतात, म्हणजे तिथं हा बेल्ट आहे. त्या खोऱ्यामध्ये तिथं दगडी कोळसा सापडतो. हा दगडी कोळसा रेल्वेने तिथं जातो चोलाला आणि तिथं विद्युत निर्मिती केल्या जाते आणि त्याच्यावरती मुंबईची लोकल चालते पहा. मुंबई ठाण्याची लोकल चालते. वसई, विरार, डोंबिवली, कांदिवली, बोरीवली वगैरे वगैरे. सो हे जे उरण आहे तर ते इथं बसत नाही आहे ते. त्यामुळे आयोगाने हा क्वेश्चन कॅन्सल केला. तुमचं माझं दुर्दैव. भारतात धवल क्रांतीला सुरुवात विचारलेली आहे. जर तुम्ही देसले सरांच्या पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये, सो त्याच्यात तुम्हाला 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये धवल क्रांती दिलेली आहे, ऑपरेशन फ्लड या नावाने. त्यालाच धवल क्रांती म्हणतात. वर्गीस कुरियननी 1970 मध्ये येतं लक्षामध्ये. सो जी DDB नावाचा प्रोग्राम सुरू केला होता त्यालाच धवल क्रांती म्हणतात. दूध डेअरीची तिथं स्थापना केली होती, अमूल मिल्क ज्याला म्हणतो. सो ते त्याच्यामध्ये देताना 1970 दिलेलं आहे. त्याच्या जवळचा आकडा 1971 आहे, म्हणून तेच तुमचं उत्तर आहे. महाराष्ट्रात दख्खनच्या पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी, आता बरोबर आहे, दख्खनचं पठार कशापासून बनलं आहे रे? अख्खं दख्खनचं पठार हे अग्निजन्य खडकापासून बनलेलं आहे. अग्निजन्यमध्ये पण कोणता खडक? तर तुमचा बेसाल्ट खडकापासून बनलेला आहे. मग घरं पण कशापासून बनलेले असतील आपले? बेसाल्ट खडकापासूनच. दख्खनच्या पठारावर जांबा खडक नाही आहे. जांबा कोकणामध्ये आहे आणि कोकण दख्खनच्या पठारावर नाही आहे. लक्षामध्ये
कोकण किनारपट्टी, संगमरवर हे काय अरवली पर्वत आहे का संगमरवरासाठी? आणि ग्रॅनाइट म्हणजे एवढ्या खाली जातच नाही आपण ग्रॅनाइट काढण्यासाठी. सो त्यामुळे तर 3 ऑप्शनच नाही आहे. बेसॉल्ट खडक हे तुमचं उत्तर आहे. हा पण सोप्या कॅटेगरीतला आहे, वेळ नाही घालवायचा आहे आपल्याला. हा पण सोप्या कॅटेगरीतलाच आहे. का बरं? कारण याच्यात तुम्हाला माहीत पाहिजे की महाराष्ट्रातले जे टॉपचे शिखरं आहेत त्याच्यामध्ये सर्वात उंच जे आहे ते कळसुबाई आहे महाराष्ट्रातलं. त्याच्यानंतर नंबर लागतो पहा साल्हेरचा. मग आता याच्यामध्ये साल्हेर तुम्हाला दिसते पहा, कसामी हसतो हा कोड होता, म्हणजे क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर. मग आता याच्यामध्ये जे सर्वात उंच आहे ते साल्हेरला लागेल. म्हणजे डीचं काय असलं पाहिजे? 1. हे डीचं एकाच याच्यात आहे. डीचं 1 एका झटक्यात सुटतो. पूर्ण सोडत बसायचंच नाही, ह्या जोड्या लावतच बसायचं नाही. कन्फर्म आहे सर्वात उंच शिखर जे आहे हे सगळे महाराष्ट्रातले आहे. साल्हेर सेकंड हायेस्ट आहे, कळसुबाई नाही आहे याच्यामध्ये. म्हणून ह्याच्यामधलं जे हायेस्ट दिसते तुम्हाला आकडा 1567 हा 100% कोणाचा असला पाहिजे? साल्हेरचा. काही घेणं देणं नाही बाकीचे कसे लागतात ते, फंद्यात पडायचं नाही, डायरेक्ट सुटतो हा प्रश्न. आता इथपर्यंत जे 5 प्रश्न तुम्ही सोडवले पोरांनो, बरोबर, 4 ते 5 प्रश्न म्हणू. एखादा दूध डेअरीवाला तुम्हाला जमणार नाही एखाद्या वेळेस, किंवा असं होऊ शकतो स्वच्छ शहर तुम्हाला जमणार नाही, म्हणून आपण त्याची संख्या घेऊ 4 ते 5 म्हणू आपण त्याला. 4 ते 5 क्वेश्चन सोपे होते. आता तुम्हाला पहा 5च्या पुढचे जे प्रश्न आहे 4 ते 5 नंतर आयोगाने झुंजवायला सुरुवात केली. इझिली पचू देत नाही आयोग तुम्हाला. महाराष्ट्राचा भूगोल पण, इतिहास पचू दिला नाही, आता भूगोल पण पचू देत नाही आहे. मग तुम्ही मेंटॅलिटी तयारच ठेवा, आपल्याला झटायचं आहे ह्याला म्हणून. आता तुमचा आता लोकसंख्येचा अभ्यास करून जातात, कारण नॉर्मली अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असल्यामुळे लोकसंख्या तुम्ही अभ्यासता. तुम्हाला हे माहिती आहे भारतात सर्वात जास्त घनता जर समजा तुम्ही युनियन टेरिटरी सोडल्या आणि राज्य जर विचारात घेतले तर बिहार आणि पश्चिम बंगाल आहे. 2001च्या जनगणनेनुसार वेस्ट बेंगॉल 1 नंबरला होतं. 2011च्या जनगणनेनुसार बिहार 1 नंबरला आहे लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीमध्ये. मग आता इथं बिहार जे आहे ते 1 नंबरला असल्यामुळे याच्यातला 1 नंबर आकडा कोणता आहे? हा. म्हणजे डीचं काय लागायला पाहिजे? 4. इथं पण डीचं 4 आहे, इथं पण डीचं 4 आहे आणि इथं पण डीचं 4 आहे. आता ह्याचे तर आपल्याला पाठ नाही आहे, म्हणजे डोकं लावावं लागणार. आता पोरं काय म्हणणार? एक टोला मारतो, पुढच्या प्रश्नात जातो. भाऊ टोला नाही मारायचा, विचार करायचा. हरियाणा, हिमाचल प्रदेश, झारखंड जजमेंट घ्यायचं. याच्यामध्ये डोंगराळ प्रदेश कुठं आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे, कारण हा पूर्ण हिमालयाच्या डोंगर रांगांनी व्यापलेला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सगळीकडे हिमालयन डोंगर रांगा आहे. सो त्याच्यामुळे तिथं लोकसंख्येची घनता कमी असायला पाहिजे. हा आता आकडा गेला. मग याच्यात सर्वात कमी आकडा कोणता आहे? डोंगराळ भागाला लावून टाकायचा 123. बीचं काय आहे? 1. बीचं 1 आहे, मारलं बीचं 1. आता 2 आहे हरियाणा आणि झारखंड. जजमेंट कसं घ्यायचं? हरियाणात सगळीकडे सपाट भूप्रदेश आहे, सुपीक खोरा आहे, कारण तिथून त्या सतलज, बियास नावाच्या नद्या वाहतात, बरोबर. त्याच्यानंतर तिथं प्रोडक्शन पण खूप जास्त होते हरियाणात, तुम्हाला माहिती असेल. सपाट भूप्रदेश आहे. झारखंड मात्र जंगलांचा प्रदेश आहे. मग घनता हरियाणात जास्त असायला पाहिजे, म्हणजे 573 हरियाणा लागेल, झारखंड 414 लागेल. ह्याशा पद्धतीनं जजमेंट घेऊन सोडवावं लागणार. सीचं 2 आहे, मग ह्याचं उत्तर 2 येणार. तुम्ही म्हणणार सर बरोबर लावावंच लागणार. आकडे पाठ करण्यात मिनिंग नाही आहे. आज करून घ्याल तुम्ही, क्वेश्चन थोडी रिपीट होणार आहे. नवीन क्वेश्चनला नवीन डोकं लागणार आहे, पण कॉमन एक गोष्ट आहे, डोकं लावायचंच आहे, पर्याय नाही आहे तुमच्याकडं. तुम्ही जर म्हटलं 4-5 बरोबर आले, चाललो मी घरी, त्या 4 प्रश्नात काहीच होईना. आलं लक्षामध्ये? पास जर व्हायचं आहे, PSI काढायचं आहे, STI काढायचं आहे, ASO काढायचं आहे, SR काढायचं आहे, कष्ट घ्यावेच लागणार आहेत तुम्हाला, बौद्धिक श्रम घ्यावेच लागणार आहे. रायलसीमा कुठं आहे? सध्या तुम्हाला माहिती असेल, जुना जो आंध्र प्रदेश आहे त्याच्यात 3 भाग होते. जसे महाराष्ट्रात 5 विभाग आहेत, म्हणजे कोकण आहे, खानदेश आहे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा. तसं त्यांच्यामध्ये काय होते? 3 विभाग होते, म्हणजे तेलंगणा एक होतं, आंध्र एक होतं आणि खाली 4 जिल्हे मिळून रायलसीमा एक होतं. पहा आता त्याच्यामधून तेलंगणा वेगळं झालं, आता उरलेल्या आंध्राला सीमांध्र म्हणतात. का बरं सीमांध्र म्हणतात? कारण रायलसीमा आणि आंध्र प्रदेश मिळून त्याला सीमांध्र म्हणतात. म्हणजे त्यातलं जे रायलसीमा आहे, सो तिथं रायलसीमाचं पठार आहे. मग ते कुठं असणार आहे? कर्नाटकाच्या, कारण खाली कर्नाटक दिलेलं आहे. आता कर्नाटक इकडं आहे, बरोबर, आणि त्याच्या उजवीकडं म्हणजे पूर्वेकडं आंध्र प्रदेश आहे, रायलसीमा आहे. लक्षात. आता जाऊ द्या, तुम्हाला जर समजा भानगडी झाल्या तुमच्या बाबतीमध्ये तरी तुम्ही विचारात घ्या. समजा नाही तुम्हाला हे माहीत आहे रायलसीमा वगैरे वगैरे, पण थोडा विचार करा ना. कर्नाटकाच्या उत्तरेला महाराष्ट्राचं पठार आहे, हा ऑप्शन गेला. कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे, हा ऑप्शन गेला. कर्नाटकाच्या दक्षिणेला केरळ आहे, हाही ऑप्शन गेला. एकच ऑप्शन राहतो, कर्नाटकाच्या पूर्वेला असलं पाहिजे. अरे सुट्ट आहे, 100% सुट्ट आहे, 100% पॉसिबल आहे भावा.
लक्षामध्ये 100% पॉसिबल आहे. टिकणं महत्त्वाचं आहे पहा, आणि ॲटिट्यूड तो ठेवणं मी सांगितलेला महत्त्वाचं आहे. आता हाही प्रश्न पहा, हे जर पाहिला तर पोरं काय करणार आहे, घाबरून जाणार आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा पर्यटन स्थळ, तरण तारण, बाबा बकाल, अंबाला, भडकल सरोवर, अवंतीपूर, अलीच गोंपा, त्रिकालनाथ, त्रिलोकनाथ आणि नैनादेवी. झाला पत्ता कट. एकही माहीत नाही आपल्याला. गेलो आपण कामातून परीक्षेत. अरे नाही दादा, थोडा विचार करा. काही तर माहीत असेल, काही तर माहीत असेल. अंबाला तर माहिती असेल तुम्हाला, अंबाला. सो अंबालाला माहिती असेल तुम्हाला, मिग बनवण्याचा कारखाना होता म्हणजे अंबालामध्ये. अंबाला एअरबेस पण आहे, हरियाणामध्ये येते अंबाला. एवढं जरी माहिती असलं ना तरी हा प्रश्न सुटतो. डीचा आन्सर काय आहे, 2 आहे. हे 2, हे 2 झालं. 2 मध्ये डिसिजन घेऊ शकता तुम्ही. जर बाकी काहीच माहीत नसेल तुम्हाला ह्याच्यामधलं, त्या 2 मध्ये एक डिसिजन घ्या आणि उत्तर मारून टाका. लक्षात घ्या, आता विचारलं म्हणून सांगतो, असं काही आलंच पाहिजे या 2 मध्ये तुम्ही 50-50% मध्ये खेळू शकता. आता याच्यामध्ये हे जे आहे तरण तारण आणि बाबा बकाला, येतं लक्षात. हे कुठे आहे, पंजाबमध्ये. कारण पंजाबी शिखांचे जे महाराज असतात त्यांचे असेच नावं असतात, बाबा बकाला वगैरे वगैरे. पुढे जाऊया आपण. जम्मू काश्मीर. आता याच्यानंतर नैनादेवी वगैरे जे आहे, देवीचं कल्चर लक्षामध्ये. तुम्हाला जर हे 4 पाहिलं, सो देवीचं कल्चर कुठे आहे 4 राज्यांमध्ये. जम्मू काश्मीरमध्ये एक आहे आणि हिमाचल प्रदेशमध्येच आहे पहा. जे 31-51 शक्तिपीठ आहे त्यापैकी 2 शक्तिपीठ हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हे एक्स्ट्राची माहिती सांगतो, नाही आलं तरी तुम्हाला यावं असं म्हणत नाही आहे. 50-50% मध्ये तुम्ही खेळावं हे मला अपेक्षित आहे. अंबाला माहीत पाहिजे हे मला अपेक्षित आहे तुमच्याकडून, हे अपेक्षित नाही आहे बाकीचं. 51 जे शक्तिपीठ आहे त्यापैकी 3.5 आपल्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे जेव्हा असं झालं होतं की माता सती म्हणतात, म्हणजे ती महादेवाची पहिली बायको, पार्वती दुसरी आहे हिमालयाची मुलगी. सो जी पहिली होती पहा, येतं लक्षात. बरंच काहीतरी नाव होतं तिच्या बाबाचं, म्हणजे कुठला तरी राजा होता, मी राजाचं नाव नेहमी विसरतो. म्हणजे ब्रह्माचा पुत्र होता तो, त्याची ती मुलगी होती. आणि त्यांना ते जवळ म्हणून आवडत नव्हता म्हणजे सासऱ्याला महादेव. कारण महादेव नेहमी कसा राहायचा, एकदम ते जे असतात ना नागा साधू वगैरे त्यांनी वेढलेला, भूतांनी वेढलेला वगैरे वगैरे. नावाला महादेव होते पण एकदम सामान्य राहणारे होते. म्हणजे प्राण्याचे कातडे वगैरे अंगावरती पांघरणारे. म्हणजे त्यांचं आउटलुक त्यांना आवडला नाही. म्हणजे जे बाबा होते सो त्यांना तो काय आउटलुक आवडला नाही, म्हणून मुलीला आणि जवायाला टाकून दिल्यात जमा होतं. म्हणजे मग आता यांनी महायज्ञ ठेवल्यानंतर हे जे आहे सती मग आपल्या घरी आली. महायज्ञ आहे बाबा, सगळ्या देवांना त्याच्यामध्ये बोलवण्यात आलं होतं, पण महादेवाला निमंत्रणच नव्हतं. म्हणून तिला वाईट वाटलं आणि बाबांना म्हटलं तिनं की बाबा महादेवाला तुम्ही निमंत्रण द्यायला पाहिजे होतं माझ्या नवऱ्याला. ते एकदम अपमानास्पद बोलले, तिला सहनच झालं नाही. तर त्याच महायज्ञात तिनं उडी घेऊन टाकली. म्हणजे त्याच्यामुळं महादेवाला जेव्हा कळालं की सतीचा अपमान झाला आणि तिनं उडी घेतलेली आहे, महादेवांना मग तुम्हाला माहीत आहे आत्तापर्यंत त्यांना काहीच वाटलं नाही अपमानाचं. मग त्यांनी ती जटा आपटली, त्याच्यातून त्यांचे रौद्ररूप जन्माला आलेत म्हणजे वीरभद्र वगैरे. आणि नंतर त्यांनी काय करून टाकली, सासऱ्याची म्हणजे स्वतःच्या सासऱ्याची हत्या. आणि ही जी जळालेलं शव आहे ते हातात घेऊन ते आक्रोश करायला लागले. म्हणून असं म्हणतात सुदर्शन चक्राचा वापर करून मग तिचे तुकडे तुकडे केले. कारण जर समजा असंच चालू राहिलं तर प्रलय होऊन जाईल. म्हणून सुदर्शन चक्राचा वापर करून विष्णूंनी तुकडे तुकडे केले. हे तुकडे 51 ठिकाणी भारतात पडले. त्याला 51 शक्तिपीठ म्हणतात. त्यापैकी 2 जे आहे नैनादेवी आणि ज्वालादेवी. बरोबर, नैना वालिये ज्वाला वालिये गाणं ऐकलेस ना तुम्ही, बरोबर. तूने मुझे बुलाया शेरावालिये त्याच्यात असतात पहा. सो ते हिमाचल प्रदेशमध्ये आहे ते सगळं. त्यामुळं बचं 4 लागायला पाहिजे. आणि अवंतीपूर आणि अली गोंपा हे जे ठिकाण आहे ते 3 नंबर. मला हे अपेक्षित नाही बरं का, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. त्रिलोकनाथ हे मला एवढंच म्हणायचं आहे, अंबाला तरी ॲटलिस्ट तुम्ही माहिती पाहिजे. मला येतच नाही बाबा म्हणून मी पुढचा प्रश्न हाती घेतो. हा ॲटिट्यूड नसला पाहिजे. जे तुम्हाला असं भयावह दिसते ना त्याला बारकाईनं पाहिलं ना सुचतंय पहा. बारकाईनं पाहावं लागते, फक्त 100% सुचते पेपरमध्ये. तिथं वेळ कमी असतो ना, म्हणून काय होते माहिती आहे का, आपला तो ॲटिट्यूड हे तो अपने को जमता है चलो आगे, असं नाही. एकदा पाहून घ्यायचं. तरण नाही माहीत, बाबा बकाला नाही माहीत, अंबाला थोडं ऐकल्यासारखं वाटतंय, ठीक आहे. भडकल सरोवर असं थोडंसं विचार करायचा, त्याच्यावर लिंक लागते पहा 100%. पुढे जाऊया. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर? याचं उत्तर मला माहिती होतं डायरेक्ट, कारण मी तसा अभ्यास केला होता. रोरो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ म्हणतात म्हणजे त्याला. तर हे जर उत्तर जर तुम्हाला येत नसेल, आपण जे 2 म्हटलं होतं ना आउट ऑफ द बॉक्स, ते नाही आले तरी चालतात.
भाई 80 मार्काचा पेपर हातात आहे ना, आपल्या 70 मार्काचा हातात आहे ना पेपर, 2 प्रश्न नाही आले तरी चालतात, ते हे 2 प्रश्न आहे. रो आला तर आनंदाचीच गोष्ट आहे जर तुम्ही व्यवस्थित वाचलं असाल. ज्या पोरांनी ते वाचलेले आहेत, सौदीचे जुने पुस्तकं पहा, त्याच्यात मेन्शन आहे पाहते कोकण रेल्वे कशी कशी डेव्हलप झाली आणि कुठून कुठपर्यंत आहे, कोणत्या बोगदे आहेत, मोठे मोठे बोगदे विचारतात ना तुम्हाला की यांच्या मार्गावरती, सर्वात रेल्वे मार्गावरती असणारा सर्वात मोठा बोगदा कोणता, तर करबुडे नावाचा रत्नागिरीमध्ये बोगदा आहे पाहतो 6-7 किलोमीटरचा, तर ते विचारतात पा पेपरमध्ये. तर त्याच्यात तो उल्लेख आला आहे. रोसाठी फेमस आहे. रोल ऑन रोल ऑफ म्हणतात त्याला. रोल ऑन का बरं म्हणतात, कारण पहा मुंबईचे अनेक लोक आहे, रोह्यावरून सुरू होती ती रेल्वे आणि ती पार गोव्यापासून तिकडं मंगळुरूपर्यंत मंगळुरूपर्यंत ती रेल्वे जाते आहे तुमची, आणि ती सह्याद्रीत बांधणं एवढ्या डोंगराळ प्रदेशामध्ये हे फार चॅलेंजिंग होतं, म्हणून तिला महत्त्व आहे. 1990ला सुरू झाली पा कोकण रेल्वे, बरोबर. श्रीधरन महत्त्वाचं नाव आहे त्याच्यासाठी. तर आता याच्यामध्ये रोल ऑन रोल ऑफ म्हणजे काय आहे, मुंबईवरून जर तुम्ही एखादा ट्रक म्हणा किंवा एखादी चांगली लक्झरी कार म्हणा, ही जर तुम्ही नेतो म्हटलं गोवा आणि कर्नाटकामध्ये, तर तुम्हाला रस्त्यात घाटच घाट लागतात, कारण पश्चिम घाटातून तुम्ही जाताय ना, लक्षामध्ये. सो त्याच्यामुळं काय होतंय की ते नेणं फार हेक्टिक जात आहे, म्हणून लोक काय करतात, मोठे मोठे ट्रक, लक्झरी कार, म्हणजे गोव्यात फिरायचं आहे तुम्हाला पण तुमच्या BMW मध्येच फिरायचं आहे, तुमच्या लॅम्बोर्गिनीमध्येच फिरायचं आहे, तर काय मुंबईवरून तुमची लॅम्बोर्गिनी तुम्ही तिथं नेणार आहेत का गोव्याला? नाही. रेल्वेवर न्यायची, ती रोल ऑन करायचं, तिला बांधून ठेवायचं, ती रेल्वे जाऊन गोव्याला थांबणार, तिथून त्याला रोल ऑफ करायचं, दुसरा रो म्हणजे रोल ऑफ करायचं, फिरवायची, परत रोल ऑन, मुंबईला आल्यावर रोल ऑफ. त्याला रो वाहतूक म्हणतात. म्हणजे असं तो होता कोकण रेल्वेच्या बाबतीत. खरं आहे, चुकलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, आलंच पाहिजे. 8 तास नाही आहे, म्हणजे 2 क्वेश्चन आपण असे पकडलेले आहे की जे आउट ऑफ द बॉक्स. हा तर अख्खाच आउट ऑफ द बॉक्स होता पा, चॅम्पियन आणि सेट. नंतर काही शिक्षकांनी शिकवलं असेल तुम्हाला हे वर्गीकरण, पण त्यावेळेस हा प्रश्न पूर्ण राज्यसेवेच्याही पोरासाठी नवीन होता, कंबाईनच्या पोरांसाठी पण नवीन होता. कदाचित ऑप्शनलवाल्यांना जमला असणार आहे जॉग्राफी, पण ऑप्शनलवाले कशाला देणार आहे एक्झाम, UPSC ऑप्शनलवाले, कंबाईन देणारच नाही. चॅम्पियन आणि सेट यांनी काय केलेलं आहे तरी सांगतो तुम्हाला माहिती. पूर्ण वनस्पतीचं जे वर्गीकरण आहे ओव्हरऑल 17 गटामध्ये केलेलं आहे. भारतात जेवढ्या वनस्पती आहे त्याचं, त्यापैकी 6 प्रकार जे आहे ते महाराष्ट्रात आहे असं त्याचं म्हणणं होतं. ते म्हणजे ड्राय एव्हरग्रीन, आपण ज्याला म्हणतो ट्रॉपिकल एव्हरग्रीन, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, उष्णकटिबंधीय निम सदाहरित वने, आर्द्र पानझडी वने, शुष्क पानझडी वने, काटेरी वने, आणि 6वा होता तुमचे ते मँग्रोव्ज म्हणजे खारफुटी वने. 6 हे त्याचं उत्तर होतं. म्हणजे सो हे होते तुमचे पूर्ण जॉग्राफीचे क्वेश्चन, बरोबर. मला काय करायचं आहे आजच्या या लेक्चरमधून, तुमचा एक परीक्षेसाठी ॲटिट्यूड तयार करायचा आहे की ना. आपल्याला एक आता जजमेंट आलंच आहे तुम्हाला, 4 प्रश्न 10 पैकी आपल्याला जमणार आहे. बाकी याचं पाहू, तुमच्या डिमांडवर डिपेंड आहे, ते तुम्हाला काय पाहिजे आहे त्याच्यावरती ते डिमांडवर डिपेंड आहे. पहा, मला फक्त ॲटिट्यूड तयार करायचा आहे तुमचा की तुम्हाला 3 ते 4 प्रश्नाची उत्तर ॲक्युरेट येत आहे, पण त्याच्यावर मेरिट डिसाईड होत नाही. 49 मार्काला कट ऑफ लागलेला आहे तुमचा. कशाचा? कंबाईन PSIचा कट ऑफ लागलेला आहे पूर्व परीक्षेचा. तिथपर्यंत जर जायचं, 4 प्रश्न ॲक्युरेट सोडून होणार नाही ना, ॲव्हरेजपर्यंत पोहोचल. त्याच्या पुढचे जे 4 क्वेश्चन आहे, 2 क्वेश्चन येणार नाही आपल्याला, हे माइंडसेट बनवून चालायचं. आले तर आनंदाचीच गोष्ट आहे, सगळं सोडवायचं आहे आपल्याला. नाही आले तरी काळजी करायची गरज नाही. सागर सरांनी आधीच सांगितलं आम्हाला, 4 प्रश्न जे आहे जे तुमच्या डोक्याला झिंझिण्या आणतात ते प्रश्न पण आपण आपल्या खिशात टाकू शकतो, त्याची बॅगिंग करू शकतो. 4 पैकी 4 नाही, 2-2 जरी बरोबर येत गेले ना, तुम्ही परीक्षा पास आहे. लक्षात, 2-2 जरी बरोबर येत गेले ना, लक्षात, मायनस होऊन तुमचे 5 मार्क कमी झाले तरी 55 मार्क घेऊन 3 PSI ST ISO 3 देता तुम्ही, लक्षामध्ये. सो हा ॲटिट्यूड तुमच्यात जनरेट झाला पाहिजे. ह्याच्यासाठीच हे सगळं जी तारेवरची कसरत आहे. आता तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं पोरांनो, हे आम्हाला खालच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुमची आणखी काही डिमांड असेल एखादी, तर तुम्ही मला तशी कन्वे करू शकता. आठवड्यात आहेच मी तुमच्यासोबत. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.